करूया. मी मनीषा व्यक्त केली होती समीराकडे की तुझा डिटेल्ड रेझ्यूम मला पाठव आणि मी सगळ्या लोकांना सांगेन की तू किती गुणी आहेस ते. पण खूप धावपळ होती आमची, त्यामुळे राहून गेलेले आहे. पण तिचे गुण तुम्हाला नक्की माहिती आहेत, कारण समीरा असा माझा शब्द पुरा व्हायच्या आधी लोकांनी वा असं म्हटलेलं होतं बोलताना. त्यामुळे संस्कृत या विषयामध्ये विद्यापीठामध्ये सुवर्णपदक तिने मिळवलेलं आहे आणि PhD पदवी प्राप्त केलेली आहे. संस्कृत भाषा एक प्राचीन भाषा, एक प्राचीन संस्कृतीचा दुवा म्हणून त्याचा अभ्यास केला. पण अर्वाचीनाशी संबंध आपला जो आहे आणि साहित्य आणि संस्कृती ह्याच्याबद्दलसुद्धा काहीतरी केलंच पाहिजे असं वाटून तिने अगदी अलीकडे MA मराठी केलं. सहजपणे बसू की नको आता परीक्षेला असं करत बसली आणि गोल्ड मेडल मिळालेलं आहे. तिचं निवेदन कार्यक्रमांचं तुम्ही पुष्कळदा ऐकलेलंच आहे आणि तिची वैचारिक पार्श्वभूमीसुद्धा आपल्यापैकी बऱ्याच जणांना परिचित आहे. आजचा विषय तिचे हे सगळे गुणविशेष जे आहेत ते एकत्र करणारा असा तिने निवडला आहे. खूप छान विषय आहे. काश्मीर हे इज अ बफर स्टेट अशी एक पॉलिटिकल थिअरी काढली गेली, पण इट हॅज नेव्हर बीन अ बफर स्टेट. इट हॅज बीन अन इंटिग्रल पार्ट ऑफ इंडियन कल्चर, हिंदू कल्चर. ह्याचे ऐतिहासिक वाङ्मयीन पुरावे गोळा करून त्याचं एक प्रेझेंटेशन मला वाटतं आज समीरा करणार आहे. तर राजतरंगिणी ह्या कदाचित ग्रंथाबद्दल आपण ऐकलं वाचलं असेल, तो प्रामुख्याने, पण केवळ राजतरंगिणी नाही तर अनेक वाङ्मयीन संदर्भ आहेत की जे आपल्याला नक्की सांगतात की काश्मीर आपलाच आहे आणि आपण काश्मीरचे आहोत. ही आमची देवांची भूमी आणि त्या देवांचं निवासस्थान म्हणून जे नंदनवन पृथ्वीवरचं ते काश्मीर आमचंच आहे असं सांगणारं शास्त्रीय असं प्रेझेंटेशन समीरा करणार आहे. तर एवढी इंट्रोडक्शन पुरी. धन्यवाद. सरांनी इतकी छान ओळख आणि माझा विषय जो आहे त्याचं सुतोवाच केलं. खरं तर वातावरण आत्ता खूप वेगळं आहे आणि पहाटेपासून ते आता सकाळ उन्हं डोक्यावर आलीपर्यंतचा प्रवास, पण तो इतका सुखकर छान आहे. म्हणजे साखरेसारखं ऊन पेरणी होते आहे इकडे. इतक्या नयनरम्य ठिकाणी आपण आहोत. पण हा विषय मला मांडण्याची संधी हवी होती आणि छान व्यक्तींसमोर ती संधी हवी होती. ती मला दिली या निमित्ताने, म्हणून आधी जोशी काकांचे आभार. आणि मला वाटतं घर आपण म्हणतो की वास्तू शांत करावी, तर वास्तू शांत करत असताना ती कुठेतरी जागी करणं पण गरजेचं असतं. मला वाटतं इथे स्वराभिषेक होतो आहे, तो शांत करतो आहे, तर त्याबरोबर थोडंसं ज्ञानार्जन तोही आपल्या परंपरेचा संस्कृतीचा भाग आहे. तर ते जर या निमित्ताने घडलं तर माझ्याहीकडून माझा काहीतरी खारीचा वाटा उचलल्यासारखं मला वाटेल. अशीच एक सकाळ होती माझी काश्मीरमधली. दल लेकच्या परिसरामध्ये आम्ही तेव्हा राहिलो होतो टुरिस्ट म्हणून. आणि जसं आपण टुरिस्ट म्हणून काश्मीर बघतो तसंच मीही पाहत होते. माझी खरं तर काश्मीरची ती दुसरी खेप होती, दुसऱ्यांदा काश्मीर पाहत होते. आणि असंच सुंदर निरभ्र आकाश, कुठेही पाण्याचा थेंब म्हणजे पाऊस पडेल असं कुठलंही चिन्ह नाही, अशी सगळी परिस्थिती. छान पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतोय, पक्षी आकाशात विहार करतायत. हे पुन्हा एक निर्भय वातावरण असण्याचं लक्षण आहे ना, की पक्षी आकाशात विहार करत आहेत. त्यामुळे आणि आम्ही पण सकाळी आज आम्हाला टुरिस्ट गाईडनी सांगितलं होतं की आज काही निघायची फार लवकर घाई नाही आहे, आपण बहुतेक लंचनंतर बाहेर पडू. त्यामुळे आम्ही दल लेकमध्ये त्या शिकारा बोटींमध्ये, आपल्या हाऊसबोटमध्ये छान पाय पसरून बसलोत. आणि समोरून ते छोटे छोटे शिकारे, तुमच्यापैकी अनेक जण काश्मीरला जाऊन आले असतील, तो सगळा अनुभव तुम्ही घेतला असेल. तर समोर ज्या बोटी आहेत त्या एरवीच्या संथ लयीने जातात. म्हणजे रात्रीच्या वेळी तर तो चुबुक चुबुक पाण्याचा आवाजही आपल्याला ऐकू येतो. तसं न होता अचानक लोक घाईघाईने निघालेली मला दिसली. आणि एका बाईच्या त्या छोट्याशा शिकाऱ्यात तर मला गॅस सिलेंडर दिसलं. आणि मला असं झालं की काय करताय ती माणसं, कारण एरवी ते काहीतरी खाऊ घेऊन येतात, शाली घेऊन येतात, असं काहीतरी आपल्याला दाखवायला घेऊन येतात, संथ लयीत चालतात. म्हटलं काहीतरी वेगळं वाटतंय. म्हणून विचारलं तर काय झालं, तर आम्ही होतो नगीन लेकमध्ये, दल लेकच्या जवळ, आणि पलीकडे एक रस्ता आणि दल लेक. तर त्या बाईला विचारलं, म्हटलं आप कहाँ जा रहे हो दीदी.
तर ती म्हणाली नहीं वो हमारा तो सब लुट गया और हम लोग अभी चले. म्हटलं कहाँ चले, क्या लुट गया? म्हणाले दल लेक डूब गया. म्हटलं लेक कसा डुबेल, म्हणजे ही काही कल्पनाच कधी केली नव्हती. तर झालं असं होतं की 2015मध्ये जो भीषण जलप्रपात झाला तेव्हा पाऊस न पडताही पूर आला होता. कारण वरून जी हिमनद्यांची पाण्याची पातळी वाढली होती त्याच्यामुळे दल लेकमध्ये भयंकर प्रमाणात पाणी सोडावं लागलं. तो अंदाज कुणालाही आला नाही आणि ते पाणी जसं पानशेतचं धरण फुटलं त्या पद्धतीने दल लेक फुटला, पाणी सर्वत्र झालं. आणि त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी, त्यामुळे हा प्रसंग ओढवल्यामुळे असं झालं की आम्हाला तिथे काश्मीरी लोकांबरोबर राहणं भाग पडलं. म्हणजे जे आत्तापर्यंत आम्ही टुरिस्ट म्हणून राहत होतो, आपण आपलं साईट सीइंग केलं, काश्मीर पाहिलं, इथे या चित्रपटाचं शूटिंग झालं, इकडे ते झालं, एवढ्यापुरतंच आपलं जे काही फिरणं मर्यादित असतं ते जाऊन आमचा हाऊसबोटचा जो मालक होता त्याने आम्हाला त्याच्या बंगल्यावरती शिफ्ट केलं. आणि तिथे अर्थातच मुसलमान व्यक्ती होती, त्यांच्याबरोबर आम्ही सगळे घरी राहायला लागलो. अतिशय सुंदर अगत्याने त्यांनी आमचं स्वागत केलं. सगळे फोन बंद झाले होते, कुठेही कुणाशीही, म्हणजे आम्ही गेलो होतो ज्या टुरिस्ट कंपनीबरोबर त्यांच्याशीही संपर्काचं कुठलंही साधन नव्हतं. हे सगळं ती व्यक्ती स्वतःच्या जबाबदारीवर करत होती की आपल्या घरी आलेले पाहुणे आहेत, इतकी वर्ष आपल्याबरोबर या कंपनीचे लोक येत असतात, आताही, आणि थोडीने 40 माणसं स्वतःच्या घरात सामावून घेणं हे तसं अवघड होतं. आणि एका संध्याकाळी आम्ही गप्पा मारत बसलो होतो, मग घरातल्याच सारखं झालं. आणि गप्पा मारत असताना त्यांना कळलं की मी संस्कृतचा अभ्यास करते. आणि ते म्हणाले तो हमारी यूनिवर्सिटी में आई है ना आप पढ़ाने के लिए. आणि मला असं झालं की हो. म्हटलं आपकी यूनिवर्सिटी में संस्कृत का डिपार्टमेंट है? म्हणाले हाँ, ये तो भूमि ही संस्कृत की है. आणि मला मग एक असं वीज चमकल्यासारखं झालं आणि लक्षात आलं की हो, कितीतरी विद्वान, मम्मट काय, आनंदवर्धन काय, हे सगळे काश्मीरचे आहेत. मग शंकराचार्य हिल बघितल्यानंतर तिथे शंकराचार्यांचं वास्तव्य कशा पद्धतीने होतं हे सगळं असं एक लख्ख प्रकाश पडावा तसं झालं की अरेच्या, आपण असा विचारच कधी केला नव्हता. आणि मग जेव्हा आत्ता त्या दरम्यान तर खूप चर्चा सुरू होती. आणि त्या प्रवासात आणखीही एक अनुभव असाही आला, म्हणजे तो प्रवासच मुळात खूप माझ्यासाठी आयुष्यभर लक्षात राहणारा असा होता की आम्ही तिथे अडकलो होतो. म्हणजे आता बाहेर खाणं मिळत नाही आहे, भाज्या मिळत नाही आहेत, कारण सगळंच पाण्याखाली गेलं होतं. आमच्या सुदैवाने आम्ही अशा भागात होतो की जिथे मागे टेकडी होती. म्हणजे नगीन लेक, दल लेक तर पूर्ण जलमय झालेला प्रदेश, आणि आम्ही मागे टेकडीवर असल्यामुळे आमच्याकडे कोरडेपणा होता. पण बाकी पूर्ण काश्मीर पाण्यामध्ये बुडालेलं होतं. त्या तुमच्या शालिमार गार्डनमधून लोकांना एअरलिफ्ट करत होते लोक, त्याच्यासाठी नंबर लावलेले. अशी एकंदर भीषण परिस्थिती होती. म्हणजे अनेक अनुभव त्या एका अनुभवांमध्ये साठलेले होते. आजूबाजूचे लोक आमच्याकडे असं बघायला लागले की या 40 लोकांना आम्ही पोसायचं, आम्ही काय खायचं. म्हणून ज्या घरात आम्ही राहत होतो त्या घरच्या माणसाला खाणं आणताना ते मोजून आणावं लागत होतं. कारण गावातल्या लोकांचा प्रश्न साहजिक होता ना की हे टुरिस्ट आहेत, हे आपल्यासाठी काय करणार. आणि आत्ता सगळं सरकार प्रयत्न करते ते एअरलिफ्ट करण्यासाठी आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी करते. सो मोदी येऊन गेले होते त्या दरम्यान, असं सगळ्या गोष्टी एका बाजूला सगळ्या घडत होत्या. यातून आम्ही वाट काढून आम्ही कशाबशा 2 बसेस मिळवल्या आणि आम्ही लेहला पोचलो. द्रास वगैरे मार्गे तिथून लेहला जाणं शक्य आहे कळल्यावर लेहला पोचलो. आम्ही लेहला पोचेपर्यंत म्हणजे द्रासला पहिला पेट्रोल पंप होता. आम्ही गाड्या अशा पहाटे 3:30-4 वाजता वगैरे गाड्या सोडल्या. तर आमच्या कुकनी सांगितलं की तोवर असं झालं होतं की आम्हीच टूर लीडर झालो होतो, कारण दुसरं कोणी नव्हतंच ना, कोणाशी संपर्क नव्हता, काही नव्हतं. तर आमचा कुक म्हणाला की आज आपण निघालो बरं झालं. म्हटलं का रे? तो म्हणाला आता सगळंच संपलं होतं, मी आजचा गॅस संपला होता मुख्य म्हणजे, आणि मी शेवटचा जो स्वयंपाक आहे, मी आत्ता तुम्हाला जो चहा दिला निघतानाचा, तो मी लाकडावरती केला आहे, चूल पेटवून केला आहे. त्यामुळे याच्यापुढे माझ्यासाठी अवघड झालं असतं, तर बरं झालं आपण निघालो. आम्ही निघालो आणि बस निघाल्यानंतर एक काही क्षणांमध्ये ते काश्मीरी भाषेमध्ये खूप जोरजोरात काहीतरी बोलायला लागले. आपल्याला भाषेचा अंदाज नसल्यामुळे नेमका सूर काय आहे हेही कळत नाही, की भांडतायत, प्रेमाने बोलतायत, मस्ती सुरू आहे, काय चालू आहे. तर शेवटी मी न राहून विचारलं, म्हटलं काय झालं आहे. तर तो म्हणाला नाही, किती पेट्रोल आहे याचा नेमका अंदाज येत नाही आहे. आता इथे तर पेट्रोल पंप नाही, आपण द्रासला नाही पोचलो, रस्त्यात जर गाडी बंद पडली तर काय करायचं हे आम्हाला माहीत नाही.
तर असा सगळा तो फार इंटरेस्टिंग जर्नी होता. आणि लेहला पोचल्यानंतर आम्ही तिथे हुश्श म्हटलं की चला बाबा आता माणसात आलो, आता इथे सगळं अवेलेबल आहे. तिथे काही पूर परिस्थिती नव्हती. ठीक आहे, आता जेव्हा विमानाचं तिकीट मिळेल घरी जायचं. त्यामुळे सुटकेचा श्वास सोडला. पण त्यावेळेस असं झालं की मग कुठल्या तरी एका दुकानात गेल्यावरती त्या बाईने विचारलं, अच्छा तो आप इंडिया से हैं? आणि मला असं झालं की इंडिया से नहीं है, इंडिया में है. हे म्हटलं हे का झालंय? किंबहुना याच्या आधीच्या ट्रिपला मी जेव्हा गेले होते तेव्हा योगायोगाने मी 15 ऑगस्टला काश्मीरमध्ये होते. आणि त्यावेळेस 15 ऑगस्टला काश्मीरमध्ये वंदे मातरम म्हणणं किंवा जनगणमन म्हणणं शक्य नव्हतं. आणि मला ती गोष्ट इतकी गुदमरवून टाकणारी वाटली होती की मग कुठलं स्वातंत्र्य आणि कसला देश आणि काय बोलतो आपण. आणि इथे जेव्हा लोकांबरोबर चर्चा करतो तेव्हा लोक असं म्हणतात, कशाला एवढी शक्ती वाया घालवायची, देऊन टाकायचं ना, काय नाही तर त्यांना स्वतंत्र हवं आहे ना, करून टाका ना. किती आपला पैसा वाया जातो, रोजची ती माणसं मरत आहेत. आणि हे कुठेतरी काहीतरी हे सगळे जिक्सॉ पझल्ससारखे हे वेगवेगळे सुटे तुकडे असं वाटत होतं की हे कुठेतरी एकसंध व्हायला पाहिजेत, याचं काहीतरी एक गणित सुटायला पाहिजे. आणि आता मला वाटतं ते बऱ्यापैकी सुटलंय असं म्हणायला आपल्याला हरकत नाही की खूप कालावधीमध्ये. पण ते अजून खऱ्या अर्थाने, कारण कुठलीही गणितं राजकीय पटलावर सुटली किंवा नाही सुटली, आधी ती मानसिकरित्या सुटावी लागतात, तरच ती खऱ्या अर्थाने लाँग टर्म सुटू शकणार आहेत. तर हा विचार करत असताना माझ्या मनात हा विचार आला, हा विषय आला. आणि त्यात राजतरंगिणीचा अभ्यास मी संस्कृतची विद्यार्थिनी म्हणून थोडा बहुत जुजबी स्वरूपाचा केलेला होताच, मग तो अधिक खोलात शिरून करावासा वाटला. याला आणखीनही एक कारण झालं, माझा PhDचा विषय आहे नाट्यशास्त्र. आणि नाट्यशास्त्राचा अभ्यास करत असताना अभिनव गुप्ताचा अभ्यास करणं अपरिहार्य होतं, कारण त्याची सगळ्यात जास्त मोठी टीका नाट्यशास्त्रावरची म्हटलं तर सगळ्यात जुनी उपलब्ध टीका, आणि तो बाप माणूस आहे. त्याच्यामुळे अभिनव गुप्ताशिवाय भरत समजून घेता येणं शक्यच नव्हतं. आता अभिनव गुप्त काय होतं, आपल्याकडे शिकवताना ना असं फार वृक्ष शिकवलं जातं. आनंदवर्धन हा काश्मीरमध्ये होऊन गेलेला एक विद्वान पंडित होता. आनंदवर्धन हा काश्मीरमध्ये होऊन गेलेला एक विद्वान पंडित होता हे आम्हाला कधीच सांगितलं जात नाही. आपणही तेवढंच लिहितो, त्याला 2 मार्क 4 मार्क जे काय असतात ते त्या टिपेला मिळतात आणि विषय संपतो. पण आमच्या नकाशावरती आनंदवर्धन इथे होता, त्याच्या शेजारी मम्मट होता, त्याच्या शेजारी अभिनव गुप्त होता, असं कधी काही कोणी आवेशाने वगैरे सांगत नाही. किंवा भवभूती विदर्भात होऊन गेला, तो तिथून कनौजला गेला, कनौजमधून तो काश्मीरमध्ये गेला. कारण भारत एकसंध आहे आणि भारताचं तेव्हाचं चित्र हे किती वेगळं असावं, किती विलक्षण असावं हे आमच्यापुढे मांडलेलंच नसतं. तर अभिनव भारतीचा इतिहास वाचत असताना माझ्या असं लक्षात आलं की त्याच्या सगळ्यात जास्त प्रती या साऊथमध्ये सापडल्यात. मग आता प्रश्न येतोच ना की मग अभिनव गुप्त काश्मीरचा होता, पण तो फक्त काश्मीरचा नव्हता, तो पूर्ण भारताचा होता. मुळात अशी गंमत आहे की पाणिनी आणि पतंजली हे सुद्धा काश्मीर भागामध्येच झाले असं मानलं जातं. कालिदास काश्मीरचा होता याच्यावरती वाद बराच घातला जातो, जो आता बऱ्यापैकी सुटला असला तरी काश्मीरचा तो निवास, म्हणजे तो काश्मीरला जन्मला की नाही माहिती नाही, पण तो बराच काळ आयुष्याचा काश्मीरमध्ये राहिला असेल यात तर कुठलीच शंका नाही. ज्या पद्धतीने तो हिमालयाचं वर्णन करतो त्याच्यावरून ते स्पष्ट आहे. तर हे सगळं बघत असताना मग असं लक्षात आलं की कसा होता माझा भारत तेव्हा, कसा होता, नेमकं काय आहे काश्मीरचं महत्त्व. आणि मग शंकराचार्यांचं स्तोत्र समोर आलं, ज्या स्तोत्रामध्ये ते म्हणतात, आपण सगळ्यांनी लहानपणी हे स्तोत्र म्हटलेलं आहे, नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी. का काश्मीरपुरवासिनी? शंकराचार्य तर भारतभर फिरलेत, मुळात ते दक्षिणेचे आहेत, मग त्यांनी का नाही म्हटलं की दक्षिणामुखी किंवा असं काहीही इतर, काश्मीरपुरवासिनीच का म्हटलं? मग त्या स्तोत्राची कथा माझ्या वाचनात आली आणि मला सगळा उलगडा झाला. कारण मुळात काश्मीरचं जुनं नावच शारदा पीठ असं आहे. सगळ्यात जुनं काश्मीरचं नाव सतीसार, सतीचं सरोवर जिथे आहे ते सतीसार हे तिचं सगळ्यात जुनं उपलब्ध नाव आहे. त्यानंतर काश्मीर हे नाव आलं. काश्मीर हे नाव इतकं आपल्याला मुसलमानी ढंगाचं वाटतं, मिरे काश्मीर वगैरे असं काहीतरी असेल असा एक भास होतो, पण ते अस्सल संस्कृत नाव आहे आणि ते कश्यप ऋषींवरून आलेलं आहे. कारण आर्किओलॉजिकल रेफरन्सनी सुद्धा हिमालयची आत्ताची जी जागा आहे तिथे एक मोठं सरोवर होतं आणि काहीतरी भूकंप म्हणा, सुनामी म्हणा, असं कुठला तरी एक उत्पात होऊन तिथलं ते पाणी सगळं ओसरलं आणि जमीन वर आली
हे आपणही भूगोलामध्ये अनेकदा वाचलेलं असतं. पण आता गंमत अशी आहे बघा की आमच्या पुराकथा या काही उगाचच्या भाकड कथा नाही आहेत. याच्यामध्ये काहीतरी सत्य दडलेलं आहे, फक्त ते फिरवून सांगितलेलं असतं. ते आपल्याला अनेकदा कळत नाही, आपण त्याचा वेध घ्यायला पाहिजे. तर कश्यप ऋषी तिथे आले. तिथे जलोद्भव नावाचा राक्षस होता जो पाण्यामध्ये लपून बसला होता आणि त्याला पाण्यामध्ये वध त्याचा करणं शक्य नव्हतं. त्यामुळे पाण्यातून त्याला बाहेर काढला पाहिजे. तो का बाहेर येईल स्वतःहून, म्हणून त्यांनी पाणीच नष्ट केलं. त्यांनी पाणीच नाहीसं करून टाकलं. आपोआपच जलोद्भव उघडा पडला आणि मग त्याला ठार करणं शक्य होतं. त्यातही त्याला बारामुल्ला आपण ज्याला म्हणतो, ते वराह अवतारामध्ये त्याला जलोद्भवाला नाश केला त्याचा, म्हणतो बारामुल्ला हे खरं वराह मूल असं आहे. सो हे पण काश्मीरचं हे चित्र आम्हाला कधी सांगितलंच जात नाही, कारण आपल्याला काश्मीरचा इतिहास हा साधारण काही 100 वर्षांचा सांगितला जातो, जो महाभारतापासूनचा उपलब्ध आहे. म्हणजे आपल्याला कुठे शोधायलाही जायचं नाही आहे. काश्मीर हा हिस्टॉरिकली इतका रिच, ऐतिहासिकदृष्ट्या काश्मीरी लोकांना इतिहास जतन करण्याची भारतात सगळ्यात जास्त आवड आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त ऐतिहासिक दस्तावेज आपले जुने जर कुठे आढळत असतील तर ते काश्मीरमध्ये आढळतात. याचं कारण ते शारदापीठ आहे. ते सरस्वतीचं निवासस्थान आहे. त्यावेळेस पूर्वी असा एक विधी असायचा, उपनयन संस्कार केल्यानंतर बटूला उत्तर दिशेला 7 पावलं चालायला लावली जायची आणि त्याच्या मनात त्याची इच्छा असायची की मला काश्मीरच्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळू दे. मोस्ट सॉट आफ्टर युनिव्हर्सिटी. आज जसं आपण म्हणतो की मला याला जायचं आहे, केम्ब्रिजला जायचं आहे, ऑक्सफर्डला जायचं आहे, त्या पद्धतीने हा विधी होता. इतकं त्या सर्वज्ञ पीठ, त्या पीठाचं नावच सर्वज्ञ पीठ आहे. आम्हाला त्यातल्या त्यात तक्षशिला, नालंदा सांगितलं जातं, पण शारदा पीठ, सर्वज्ञ पीठाचं नाव मी संस्कृतची विद्यार्थिनी असून ऐकलं नव्हतं. तर आता दुर्दैवाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शारदापीठ आहे, त्याचे काही अवशेष बघायला मिळतात. पण त्या सर्वज्ञ पीठाचा सर्वज्ञ होणं, त्या शारदा पीठामध्ये तुम्हाला बसायला आसन मिळणं, हा त्या काळच्या विद्वानाचा सर्वोच्च मान होता, जो शंकराचार्यांना मिळाला. म्हणजे शंकराचार्य, आदि शंकराचार्य होण्यामध्ये ही एक महत्त्वाची घटना होती की त्यांना सर्वज्ञ पीठाने मान्यता दिली. आणि त्याची जी कथा सांगितली जाते ती अशी की सर्वज्ञ पीठामध्ये एक शारदेचं जे आसन आहे, म्हणजे मूळ शारदेचं स्थान असलेला जो गाभारा असेल, त्याला 4 दरवाजे होते. तर त्या काळामध्ये त्यांनी 3ही बाजूचे दरवाजे उघडे केले होते, पण दक्षिण दिशेचा दरवाजा बंद होता. याचं द्योतक हे होतं की आम्ही आत्तापर्यंत सर्वज्ञ आहोत, दक्षिणेकडून अजून कोणीही असा आला नाही की ज्याच्यासाठी तो दक्षिण दरवाजा आम्ही उघडावा. आणि शंकराचार्य दक्षिणेकडून आले. त्यांनी तिथे जी चर्चा केली, या चर्चेनंतर तो दक्षिण दरवाजा उघडण्यात आला आणि त्यांना सर्वज्ञ पीठाचे सर्वज्ञ म्हणून मान देण्यात आला. आणि त्या ठिकाणी त्यांनी तप केलं. असं म्हणतात की त्या ठिकाणी त्यांना शारदेने साक्षात दर्शन दिलं आणि मग त्यांनी हे स्तोत्र रचलं. सो अशी ती कथा आहे त्या याची. तर हे सगळं बघत असताना मग लक्षात आलं की काश्मीर आणि आपण वेगळे होऊच शकत नाही, कारण आपण ऑर्गॅनिकली सेंद्रियदृष्ट्या एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत. किंबहुना संस्कृत साहित्य आणि संस्कृत साहित्यशास्त्र हे पूर्णपणे काश्मीरचं ऋणी आहे. याचंही कारण हे, कारण काश्मीरचे राजे हे विद्वानांना आश्रय देणारे राजे होते. त्या काळामध्ये म्हणजे आता आपण काही टप्पे बघत जाऊ, सगळेच टप्पे बघणं शक्य नाही कारण खूप मोठा इतिहास आहे. पण राजतरंगिणीची सुरुवातच होते. बरं, राजतरंगिणी कसं लिहिलं तर ते कल्हणाने लिहिलं. कल्हण कोण आहे तर कल्हण राजा हर्षाच्या मंत्र्याचा मुलगा आहे. त्यामुळे त्यांनी राजकारण घरात कोळून प्यायला येतो. त्यांनी टॅह म्हटलं असेल तेव्हापासून तो राजकारणातच आहे, तेव्हापासून तो राजप्रासादातच वावरतो आहे. त्यामुळे त्याला राजकारणाचं उत्तम भान आहे. त्याच्यासमोर 11 ऐतिहासिक दस्तावेज आहेत आणि नीलमत पुराण नावाचं एक पुराण आहे. तो त्या सगळ्याचा अभ्यास करतो. म्हणजे त्यांनी 2.5 वर्षाचं प्रोजेक्ट घेतलं की मी काश्मीरचा इतिहास लिहिणार, आणि त्याच्यासमोर उपलब्ध सगळे ग्रंथ तो तपासून बघतो की कुठे क्रोनॉलॉजी चुकती आहे का, कुठे मला काही गॅप्स मिळत आहेत का. मग जिथे त्याला शंका येते तिकडे तो नाणी बघतो, तिकडे तो प्रत्यक्ष त्या स्थळांना जाऊन भेटी देतो आणि तिकडच्या माणसांशी बोलतो आणि त्यांच्याकडून माहिती गोळा करतो. म्हणजे हे पोवाडा गाणं नाही आहे, हा पूर्णपणे ऐतिहासिक केलेला अभ्यास आहे त्या माणसाचा. त्याचं त्यांनी तारीख दिली आहे, मी या तारखेला सुरुवात केली, 2.5 वर्ष मला लागली, 2.5 वर्षानंतर माझा हा ग्रंथ साकार झाला. अत्यंत ज्याला आपण म्हणतो शास्त्रशुद्ध पद्धतीने एखाद्या आजच्या हिस्टॉरियननी लिहावं त्या पद्धतीने लिहिलेला तो ग्रंथ आहे. आणि ग्रंथ लिहिण्याचं कारण काय तर
त्यावेळेस झालं असं होतं की राजा हर्षाचं आयुष्य हे फार विवादास्पद आहे आणि शेवटच्या काळामध्ये राजा हर्षाचा बराच तोल गेला. किंबहुना काश्मीरच्या इतिहासात काय कुठल्याही राजाच्या इतिहासात आपल्याला कळतंच आहे की सत्ता, पैसा, मद हा इतका असतो की पाय घसरणं, तोल जाणं, निर्णय चुकणं हे होत असतं सातत्याने. तर राजशास्त्रामध्ये त्याला हे सांगायचं आहे की ही राजतरंगिणी आहे. सत्ता ही एक वाहणारी नदी आहे आणि राजा त्यातला फक्त एक तरंग आहे. तरंगिणी कायम राहणार, तरंग नष्ट होणार. त्यामुळे तू राजा झालास म्हणून तू अजिबात काहीही ग्रेट केलेलं नाही आहेस. तुझ्यावरती किंबहुना खूप मोठी जबाबदारी आहे आणि ही तरंगिणी जर तुला वाहती ठेवायची असेल, टिकवायची असेल तर तुला काय केलं पाहिजे. तर आता पुन्हा ना याच्यावरती कौटिल्याचा पगडा खूप आहे. कारण कौटिल्याविषयी कुटिलमती कौटिल्य, कौटिल्य म्हणजे श्रूढ होता, कौटिल्य म्हणजे विषकन्या, कौटिल्य म्हणजे हेर, हे जे काही आपल्याला सांगितलं जातं. पण कौटिल्य हे सगळं कशासाठी सांगतो. तर आपली भारतीय राजनीती जी आहे त्याचा विचार केला पाहिजे. कौटिल्याचं जे पहिलं वाक्य आहे कौटिल्य अर्थशास्त्राचं ते असं आहे, प्रजा सुखे सुखम राज्ञः. प्रजेच्या सुखामध्ये राजाचं सुख आहे. प्रजा हिते राज्ञः हितम. प्रजेच्या हितामध्ये राजाचं हित आहे. त्यामुळे राजसत्ता ही निरंकुश असूच शकत नाही. तिच्यावरती अल्टिमेट अंकुश हा जनतेचा असणारच आहे. आणि मग जनता म्हणजे कुणाचा, विचारवंतांचा. म्हणून विद्वान सर्वत्र पूज्यते. म्हणून विद्वानांना सगळ्यात जास्त हे मान आपल्या समाजात दिलेला आहे. कारण लोकशाही जरी नसली तरी एका अर्थाने ते लोकांचंच राज्य आहे की निदान ते लोकांसाठीचं राज्य तरी नक्की आहे. त्यामुळे आपला कुठलाही राजाने दिग्विजय केला मग काय फरक आहे ना. आपणही दिग्विजय करत होतो, आपले राजे दिग्विजय करत होते आणि इतर हुकुमती आपल्याकडे येत होत्या, परकीय आक्रमणं होत होती. याच्यात काय फरक आहे. कारण आपला राजा जेव्हा दिग्विजय करत होता हे काश्मीरच्या इतिहासात पुन्हा खूपदा दिसतं. काश्मीरचा ललितादित्य कोकणापर्यंत येऊन जातो. कोकणात इथे येऊन त्यांनी, पण आपल्याकडे पद्धत अशी होती की मी माझं वर्चस्व सिद्ध केलं म्हणून तुझी राजसत्ता नष्ट नाही होत. तो राजा तसाच राहतो. फार फार तर काय त्याला मांडलिक केलं त्यांनी, काही अमुक एक खंडणी द्यावी, हे द्यावी. पुढे असेही संदर्भ आहेत की कनौजचा जो राजा आहे यशोवर्मन म्हणून अतिशय प्रसिद्ध राजा, तो यशोवर्मन आणि ललितादित्य एकमेकांना ॲप्रिशिएट करतात आणि मिळून स्वाऱ्या करतात, मिळून ते अफगाणिस्तानपर्यंत जातात. कारण आपलं राजसत्तेचं गणित हे लुबाडण्याचं नाही आहे. आपल्याला आपलं वर्चस्व सिद्ध करायचं आहे, आपलं सामर्थ्य सिद्ध करायचं आहे. पण जी प्रजा आता आपण जिंकली ती आपली झाली, मग तिचंही हित बघितलं पाहिजे. निदान तिला त्रास तरी नक्कीच देता कामा नये, ही एक आपल्याकडची अपेक्षा आहे. आणि म्हणून कौटिल्यही तेच सांगतो. कौटिल्य हे सगळं का सांगतो, हेरगिरी, विषकन्या, जे काही तो ते सांगतो, तो एवढ्याचसाठी सांगतो कारण युद्ध हा प्रचंड संहार असतो. कुठल्याही राज्याला, कुठल्याही राष्ट्राला कुठल्याही काळी युद्ध परवडणारं नसतं. मग युद्ध नाही करायचं आणि तरीही राजकारण करायचं असेल तर अशा पद्धतीने हेरगिरी करणं, विषकन्या पाठवणं किंवा जे काही एक तुमचा इंटेलिजन्स ज्याला आजच्या काळामध्ये आपण म्हणतो तो तुमचा सक्षम करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठीची त्याची कुटिलमती आहे. तो काही बंदूक घ्या आणि ठोका लोकांना अशा पद्धतीच्या कुटिल नीतीचा समर्थक नाही आहे. त्याच्यासाठी तो युद्धाला पर्याय आहे. आणि कशासाठी तर संहार टाळावा म्हणून. तर असा हा सगळा काश्मीरचा एकंदर गोषवारा लक्षात आल्यानंतर मग माझं असं झालं की काय आहे नेमका हा इतिहास, हे आपण थोडंसं तपासून बघावं. आणि याच्यामध्ये फार विलक्षण राजे माझ्या लक्षात आले. आणि मग पुन्हा एक आपला करून दिलेला गैरसमज आपल्या इतिहासाच्या पुस्तकांनी की छोटी छोटी गणराज्य होती, सम्राट असा आपल्याकडे नव्हताच. आपल्याला असं सांगितलंच जातं ना की सम्राट अशोक हा पहिला किंवा चंद्रगुप्त मौर्य हे, आणि हे अपवादात्मक आहेत असं सांगितलं जातं. काश्मीरचा इतिहास वाचल्यानंतर लक्षात येतं दर 100 वर्षांनी एक सम्राट घडला आहे तिकडे. आणि मधले आहेत ते अपयशी सम्राट आहेत. मग त्यांना राज्य उभारता नाही आलं, इच्छा त्यांची तीच होती. मग असं कसं म्हणायचं की आमच्याकडे सम्राट झाले नाहीत. आणि ते सम्राट होतात त्याच्यानंतर ते काय करतात तर ते विविध ठिकाणी देवळांची स्थापना. तो ललितादित्य हा तिथला काश्मीरचा शिवाजी म्हणता येईल असं ललितादित्याचं व्यक्तिमत्व आहे की अतिशय, मला वाटतं जनरेटरचा आवाज येतो. माईक बंद करूया का, मी असंच बोलू.
रेकॉर्डिंग बरं. हा एक आवाज तो जनरेटरमुळे येतोय. तर आपल्याकडच्या राजांनी हे दिग्विजय केला किंवा साम्राज्य स्थापन केलं की ते त्या त्या प्रदेशामध्ये देवळं बांधत होते. सोन्याच्या चांदीच्या मूर्ती असलेली देवळं बांधत होते. आणि असंही नाही, म्हणजे खरं तर सगळे हे जे राजे आहेत काश्मीरचे हे शैव राजे आहेत. कारण काश्मीरमध्ये प्रत्यभिज्ञा शैविझम हा खूप पॉप्युलर आहे अगदी पुरातन काळापासून. पण ते बौद्ध स्तूपही बांधत होते कारण काश्मीरमध्ये बुद्धिझमचा तितकाच प्रभाव होता. वैष्णव हे बांधत होते, विष्णूची मंदिरं बांधत होते. एक अवंतीवर्मा नावाचा राजा आहे, त्याचा शूर नावाचा मंत्री होता. म्हणजे शूरांनी त्याला वडिलांसारखं वाढवलं असं म्हटलं तरी हे नाही, कारण तो वडिलांच्या काळापासून त्यांच्याकडे मंत्री असणारा होता. तर शूर वैष्णव आहे आणि आपण शैव आहोत म्हणून त्यांनी विष्णूचं मंदिर बांधलं होतं. आणि आजही तुम्ही अवंतीपूरला गेलात तर तिकडे तुम्हाला एका बाजूला शिवाचं मंदिर आणि एका बाजूला विष्णूचं मंदिर बघायला मिळतं. तर राजाचा मंत्र्यावरती किती प्रेम आणि हे असावं. म्हणजे त्या शूराची एक गोष्ट तर फार विलक्षण आहे, त्या शूराचं कोणावर तरी प्रेम आहे किंवा कोणाशी तरी त्याची फार जवळीक होती आहे, मुलांशी, म्हणजे बाईशी वगैरे नव्हे, दुसऱ्या एखाद्या राजावरती म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्या तरी अधिकाऱ्यावर याची अधिक प्रीती होते आहे. असं राजाला नुसतं कळलं तर राजाचा चेहरा कोमेजला आणि शूराला इतकं ते त्रास होऊ लागला की राजाला असं वाटतं की माझं त्याच्यापेक्षाही कुणावर तरी अधिक प्रेम आहे. तर हे म्हणजे हे वेबसिरीजमध्ये शोभेल असं आहे. त्यांनी त्या माणसाला ठार मारलं आणि त्याचं शिरकमल आणून राजाच्या चरणावर ठेवलं. तर हे एक्स्ट्रीम आहे, पण त्या काळामध्ये मंत्र्यांना हे महत्त्व होतं. आणि आता काश्मीरच्या इतिहासाविषयी बोलतो आहोत म्हणून, पण हा सगळा इतिहास ना भारतीय इतिहास आहे. आणि मी मुद्दामहून भारतीय हा शब्द वापरते. म्हणजे खरं तर हिंदू हा शब्द वापरूच शकतो आपण, पण आत्ता मी हिंदू हा शब्द नाही वापरते, भारतीय हा शब्द एवढ्यासाठी वापरते, एक तर आपल्या संविधानाचा आदर ठेवण्यासाठी म्हणून, आणि दुसरी गंमत अशी आहे की आपण आता अशा भारतात राहतोय जिथे एवढं संक्रमण झालेलं आहे. म्हणजे गंगेची पूजा आलेलं आहे, गंगेची पूजा हिंदू करतात म्हणून गंगा हिंदू नाही ना. किंवा मुसलमानांनी ताज बांधला म्हणून ताजमहल मुसलमानांचं नाही, ते सगळं भारताचं, ते आपलं आहे, त्याच्यावर आपला सामुदायिक हक्क आहे. या भावनेतून मला असं वाटतं की आपण बघायला हवं. कारण आपल्याला ना गेल्या 300-400 वर्षाचाच इतिहास माहिती आहे, पण इतिहासाची पाळंमुळं इतकी जुनी रुजलेली आहेत. हे कसं आहे माहिती आहे का, म्हणजे माझा आता असे जोशींसारखी माणसं फार कमी की जी गावी नवीन घर बांधतायत. बहुतेकांना आपल्या गावची घरं विकण्यामध्ये सध्या अधिक रस आहे, बरोबर. पण आता समजा एखादा नातू जो अमेरिकेत राहतो त्याला असं माहिती आहे की आपल्या आजोबांचा काय समजा मुंबईजवळ कुठेतरी वसईला वाडा वगैरे आहे, तर तो त्याच्याकडे फक्त किती कोट्यावधीची प्रॉपर्टी म्हणूनच बघणार आहे, कारण त्याला काहीच माहिती नाही आहे. पण तो जर तिथे येईल, तो जर तिथे राहील, तो जेव्हा बघेल की त्याच वाड्यामध्ये जुने हंडे कसे आहेत आणि कळशा कशा आहेत आणि त्याच्या आजीचे जुने दागिने कसे आहेत, ती चिंचपेटी कशी आहे, ती नथ कशी आहे आणि काय त्याच्या आजोबांविषयी गावातले लोक बोलतात, हे जेव्हा त्याला कळेल तेव्हा कदाचित तो विकेलही ती प्रॉपर्टी, पण त्याच्या काहीतरी स्मृती जतन करेल. आपलं असं झालंय काश्मीरविषयी काय किंवा एकंदरच भारताच्या इतिहासाविषयी की काही कोट्यावधींची प्रॉपर्टी आहे आपल्याकडे, पण आपल्याला त्याच्याशी आपलं जोवर एक इमोशनल कनेक्ट तयार होत नाही. आणि जो आहे तो गेल्या 300-400 वर्षाचा इतिहास सांगून आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला अनेकांविषयी द्वेषच अधिक आहे. ममत्वाची भावना कुठे आहे? आणि ते ममत्व कधी तयार होईल, जेव्हा मला माझी पाळंमुळं माहिती असतील की हे तर सगळं फार बरोबरच आहे. हे आत्ताचं सांगताय तुम्ही, मी तुम्हाला 4000 वर्षापूर्वीचा इतिहास सांगते ना. आता काश्मीरच्या नीलमता पुराणात पहिलाच प्रश्न हा आहे की महाभारताच्या युद्धात काश्मीर का नव्हतं. अगदीच योग्य प्रश्न आहे की महाभारताच्या युद्धामध्ये, म्हणजे भारताचं ऐक्यच जर आपल्याला सिद्ध करायचं आहे की नाही, मग साधा प्रश्न आहे की महाभारताच्या युद्धात संपूर्ण भारत होता, मग काश्मीर का नव्हतं. तर याचं अतिशय सबळ असं कारण हे आहे, काश्मीरचा तेव्हाचा गोनंद नावाचा राजा होता, गोनंद 1, आणि म्हणजे गोनंद 2चे आजोबा, त्या काळात ती पद्धतच होती ना आजोबांचं नाव नातवाला देणं. तर गोनंद 1 हा जरासंधाचा व्याही होता आणि त्याच्यामुळे तो यादवांचा कट्टर दुश्मन.
आणि बलरामाने गोनंदाला एका लढ्यामध्ये ठार केलं होतं. त्यामुळे काश्मीरचं आणि यादवांचं अगदी कट्टर वैर होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये आणखीन एक युद्ध झालं यादवांबरोबर आणि त्याच्यामध्ये गोनंदाचे वडील दामोदर म्हणून राजा होता, तोही मारला गेला. आणि गोनंद II हा म्हणजे खरं तर त्याचा जन्मही झाला नव्हता. यशोमती त्याची आई ती तेव्हा गर्भवती होती जेव्हा दामोदर मारला गेला आणि महाभारताचं युद्ध अगदी तोंडावर आलं होतं. अशा परिस्थितीमध्ये कृष्णाने असं सांगितलं की हे राज्य आपण बळकावणार नाही, या राज्यावरती आपण कुठला अधिकारही दाखवणार नाही. तर ठीक आहे, दामोदराचा आपण वध केला, आपली जी काही वैर होतं ते आपण सिद्ध केलं, वर्चस्व सिद्ध करायचं होतं ते केलं. आता यशोमतीला आपण अभिषेक करायचा आणि तिच्या पोटी जे काय पुत्र येईल पुत्री येईल ती पुढचा वारसदार असेल असं म्हणून स्त्रीला अभिषेक करण्यात आला होता. त्या काळातला हा किती वेगळा आणि मोठा डिसिजन म्हटला पाहिजे. आणि म्हणून त्या काळामध्ये ती राणी नुकतीच राज्यावर आली होती आणि तिला सुदैवाने पुरुष अपत्य झालं. म्हणजे या वाक्याचे इतर रेफरन्सेस सोडा तर राजकारणात त्याला इलाज नसतो, त्यामुळे तो रेफरन्स आहे की तिला मुलगाच झाला. मग त्याचं नाव गोनंद ठेवण्यात आलं आणि मग महाभारताच्या युद्धातून काश्मीर हे एकमेव राज्य त्यावेळेस तटस्थ राहिलं. म्हणून महाभारताच्या युद्धात काश्मीर नाही. पण याचा विचार नीलमत पुराणाला करावा लागतो किंवा करावासा वाटतो याचं कारणच तो भारताचा अविभाज्य भाग आहे. मग बाकीचा भारत हे करत होता तेव्हा काश्मीर कुठे होतं हा प्रश्न पडणं अतिशय स्वाभाविक आहे. आणि तिथपासूनचा आपल्याला खूप इतिहासाचे दाखले मिळतात. आता ही गंमत आहेच की शेवटी कितीही म्हटलं तरी ते काव्य आहे, तो काही शास्त्रीय ग्रंथ नव्हे. त्याची रचना खूप शास्त्रीय अभ्यास करून झालेली आहे. पण सांगण्याची जी पद्धत आहे गोष्ट सांगण्याची त्याच्यामध्ये कुठेतरी गोष्टी येतात, कुठेतरी काही कथा येतात आणि लोककथांमध्ये सुद्धा सत्य असतंच की. आणि त्या सगळ्याही कुणीतरी रेकॉर्ड करणं गरजेचं असतं ना, नाहीतर आता आपल्याला 1500 वर्षापूर्वी 2000 वर्षापूर्वी काय म्हणायचे लोक हे कसं कळणार आहे. तर एका राजाची गोष्ट त्याच्यामध्ये येते. राजाचं नाव जाऊ दे, दुर्लभवर्धन असं त्याचं नाव आहे, पण ठीक आहे कारण क्रोनॉलॉजी वाईज बरंच समजवायला लागेल. पण तो राजा त्याच्याकडे एक व्यापारी येतो, म्हणजे आपलं ऐश्वर काय होतं त्या काळातलं याची एक चुणूक दाखवणारी अशी गोष्ट आहे. तर त्या दुर्लभवर्धनाकडे नोड नावाचा एक व्यापारी येतो आणि राजा त्याला खूप आग्रह करून, आणि अर्थात कमर्शियल इंटरेस्ट असतात की याच्याबरोबर डील करायचं आहे, तर राजा त्याला आग्रह करून थांबवून घेतो वगैरे. आणि सकाळी ब्रेकफास्टला भेटतात. तर राजा त्याला विचारतो, काय डिड यू स्लीप वेल, झोप चांगली झाली का? हां ठीक झाली, दिव्यांचा फार त्रास होत होता. राजाला काही कळत नाही दिव्यांचा काय त्रास होत होता, म्हणजे रात्री दिवे थोडेसे आणि त्या काळामध्ये असणार ते तेलाचे दिवे आणि हे त्यांचा काय त्रास, आणि मग असेच झोपतो की आपण वर्षानुवर्ष. राजा म्हणाला हो का, बरं बरं ठीक आहे, तुम्ही आता दुपारी आराम करा. काय उत्तर देणार. त्याच्यानंतर काही प्रसंगांनी राजा नोणाच्या घरी राहायला जातो आणि तो रात्री तिथे राहिल्यानंतर त्याच्या लक्षात येतं त्याच्याकडे रत्नांचे दिवे असतात. त्याच्यामुळे त्याला झोप नाही येणं साहजिक आहे, त्याला सवय नव्हती. पण हे ऐश्वर आहे आमच्याकडचं. आता यात कदाचित थोडीशी अतिशयोक्ती असेल, थोडीशी कल्पना, पण अशी कल्पना जेव्हा करायला लागते तुम्ही करता तेव्हा कुठेतरी ते वास्तव असतं ना. तर या पद्धतीचं ऐश्वर्य आमच्या व्यापाऱ्यांकडे होतं, या पद्धतीची, आणि मुळात म्हणजे या भूमीचं ऐश्वर्य या पद्धतीचं होतं. तो ललितादित्यचा नातू एक राजा आहे, त्याचं नाव तो विनयादित्य असं लावतो. आता तुम्ही विक्रमादित्य राजे खूप ऐकले असतील. विनयादित्य राजा आहे तो. विनय या शब्दाचा अर्थच शिक्षण आहे. म्हणजे आपण नम्रता या अर्थी विनय हा शब्द वापरतो, विद्या विनयेन शोभते, तर तो एक अर्थ आहेच त्याला. पण मुळातला म्हणजे कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये सुद्धा राजाचा विनय याच्यावरती एक अख्खं प्रकरण आहे. म्हणजे राजाने काय काय शिकावं, राजाला कुठल्या विद्या अवगत असाव्यात, कुठली शास्त्र यावीत, याच्यावरचं ते प्रकरण आहे. तर गंमत बघा की नॉर्मली राजे विक्रमादित्य अशी पदवी लावतात. याचं कारण त्यांचा विक्रम ही त्यांची ओळख असते. हा राजा विनयादित्य अशी पदवी घेतो कारण विनय त्याचं शिक्षण ही त्याची ओळख आहे. आणि असा राजा आहे तो विनयादित्य. त्याच्या पदरी अनेक कवी असलेले आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये उद्भट नावाचा एक कवी आहे. आता ही काश्मीरी पंडितांची ना खासियत आहे, त्यांच्या नावांच्या शेवटी ट असतं. उद्भट, मम्मट, रुद्रट, कैयट किंवा हे कल्हण. कल्हण म्हणजे संस्कृतमध्ये कल्याण, बिलहण
अशी जी नावं येतात ती थोडीशी काश्मीरी टच असलेली आहेत. आता विषय निघालाच आहे म्हणून गंमत सांगते, काश्मीरची एक व्युत्पत्ती खुद्द पाणिनींनी दिली आहे. श्मिरेश टच अशा नावाचं एक पाणिनीचं सूत्र आहे आणि त्याच्यामध्ये तो श्मिरेश टच लावून कुठले शब्द तयार होतात, तर मग काश्मीर हा शब्द त्याचं उदाहरण म्हणून येतो. त्याची त्यांनी व्युत्पत्ती कश प्लस म प्लस ईर अशी केली आहे. आता ही जी सूत्र आहेत ती उणादी सूत्र आहेत, म्हणजे जिथे थेटपणे संस्कृत शब्दाचा आपल्याला मूळ सापडत नाही, थोडेसे लोकलाइज शब्द आहेत किंवा रूढ शब्द आहेत, अशांची व्युत्पत्ती पाणिनी त्या उणादी सूत्रांमध्ये देतो. त्यात काश्मीर हा शब्द येतो आणि त्याचा अर्थ असा होतो की कश, अंकुशमधला कश येतो, ज्याच्यावरती आपली सत्ता असावी किंवा जिथे वारंवार आपण जावं असं वाटतं तो प्रदेश. मला वाटतं काश्मीरला ह्याच्यापेक्षा साजरं नाव दुसरं असूच शकत नाही, की जिथे ज्यावरती राज्य करावंसं वाटतं असाच तो प्रदेश आहे, किंवा पर्यटक म्हणूनही जिथे आपल्याला पुन्हा पुन्हा जावंसं वाटतं असा तो प्रदेश आहे. तर हा जो विनयादित्य राजा आहे याच्याकडे उद्भट नावाचा खूप विद्वान हे ज्यांनी रससूत्रावरती कमेंट्री करणारे जे विद्वान आहेत, आता त्यातही जवळजवळ सगळे काश्मीरचे आहेत. उद्भट काश्मीरचा आहे, रुद्रट काश्मीरचा आहे, पुढे आनंदवर्धन ध्वनी सिद्धांत ज्याने दिला तो काश्मीरचा आहे, तोही काश्मीरच्याच राजाच्या पदरी होता पुढच्या काळामध्ये. तर हा उद्भट आहे, याचं वेतन किती असावं, एक गेस. तर कौशलजी बसलेत, त्यांचा खूप कवींशी संबंध आहे, त्यामुळे कवींची आमदनी त्यांना उत्तम माहिती असणं आणि संगीतकार म्हणून तेही अशी बिदागी कवींना देत असतील, तर त्याचं वेतन प्रतिदिन, प्रतिमाह नव्हे, प्रतिदिन 1,00,000 सुवर्णमुद्रा होतं. कदाचित असाल तुम्ही त्या काळी. पण हा मान आहे ना कवीचा, म्हणजे तो विनयादित्य राजा जो आहे तो जेव्हा गादीवरती आला तेव्हा त्याच्या संदर्भामध्ये कल्हणाने असं लिहून ठेवलंय की विद्वानांना इतका मान होता, विद्वानांसाठी वेगळा रस्ता बनवला गेला होता, म्हणजे राजवाड्यामध्ये प्रवेशासाठी विद्वानांना वेगळा रस्ता, आणि राजाकडून जर काही काम व्हायला हवं असेल तर व्यापारी लोकांना विद्वानांच्या घरी खेटे मारायला लागत होते की तू पटव राजाला. इतकी राजावरती विद्वानांची हे होती. पण गंमत म्हणूया, दुर्दैवही म्हणू शकतो, किंवा काय आपल्याला कळत नाही, आयुष्य किंवा एकंदरच सगळं किती गूढ आहे जगाचे नियम. याच राजाने 31 वर्ष राज्य केलं यांनी, आणि ललितादित्याचा नातू, त्याचा नातू शोभावा असा, त्यांनीही दिग्विजय केला. 1 कोटी मुद्रा घेऊन तो बाहेर पडला होता. दिनार असं काश्मीरचं चलन होतं त्या काळामध्ये. 1 कोटी दिनार घेऊन बाहेर पडला होता. तो 11 कोटी दिनार घेऊन परतला. इतका यशस्वी तो झाला. पण पुढच्या काळामध्ये मंत्री ही राजांची खूप ओळख असते, आणि ती आपल्याकडे तरी इतिहासात होतीच होती, की राजाचा थिंक टँक कोण आहे, कोण राजाला सल्ला देतो आहे, त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी ठरत असत. तर त्याचे शेवटच्या काळामध्ये सल्लागार चुकीचे झाले म्हणा, त्याला सगळंच सहज शक्य वाटू लागलं, की जो राजा विनयादित्य अशी स्वतःची हे करतो तो ब्राह्मणांना, म्हणजे ब्राह्मण हा शब्द आपण पुन्हा विद्वान या अर्थी, कारण त्या अर्थी तेव्हा अर्थार्जन ज्ञानार्जन करणारी तीच एक हे होती, तर तो इतकं चुकीची वागणूक देऊ लागला की एक दिवस त्याने हुकूम काढला 99 ब्राह्मणांना कत्तल करा त्यांची म्हणून. आता हाही हिंदूच राजा आहे. पुन्हा मला असं वाटतं की आपण इतिहासाकडे बघताना डोळे उघडून बघितलं पाहिजे, कारण हा राजा हिंदू आहे की नाही याचा प्रश्न नाही आहे, तो राजा आहे, तो सत्तेवर आहे, आणि सत्ता भीषण असते. हे जे सत्य आहे ना ते महाभारतामध्ये पण व्यास तेच सांगतायत, कानी कपाळी ओरडून इतिहास आपल्याला हेच सांगतो आहे की सत्तेवर आलात आणि सत्ता तुमच्यावर हावी झाली तर संपलं, तुम्ही संपता आणि तुम्ही तुमचं राज्यही संपवता. तर त्या राजाने, ज्यांनी विद्वानांना 1,00,000 दिनार दर दिवशी दिलेले आहेत, आणि असा सगळा ज्याचा इतिहास आहे त्याचा पार्ट 2 असा कसा असू शकतो. त्यांनी 31 वर्ष राज्य केलं, त्यातली शेवटची 3 वर्ष हे असं तमोयुग होतं, म्हणजे लोकांना असं झालं होतं की नको हा राजा. आणि पण पुन्हा अशी परिस्थिती येतेच की काय करतात लोक,
हे पण इतिहासाकडून शिकण्यासारखं असतं ना. तर ब्राह्मणांनी एक शिष्टमंडळ बनवलं आणि ते राजाकडे गेले आणि त्यांनी राजाला स्पष्ट सांगितलं की या पद्धतीने आजपर्यंत ना रामराज्यात ना कुठल्याही राज्यात विद्वानांना वागवलं गेलं आहे, तेव्हा तू आता सावध हो, नाहीतर आम्हाला काहीतरी करावं लागेल. तर राजा इतका उन्मत्त झाला होता. तो सगळा संवाद कल्हणाने दिला. अतिशय नाट्यपूर्ण असा संवाद आहे. खरा तसाच्या तसा घडला असेल की नाही माहिती नाही, पण कल्पना तर आपण आता तशीच करणार. तर तो राजा म्हणाला की तुम्ही काय समजता स्वतःला? मी भिक्षा देतो ती घेता आयतखोर बसलेले असता तुम्ही, आणि तुम्हाला काय वाटतं तुम्ही ऋषीमुनी आहात? तुम्ही कश्यप आणि वसिष्ठ आणि विश्वामित्र की तुम्ही मला शाप देणार आणि माझ्यावरती परिणाम होणार? तर त्याच्यावरती विद्वान म्हणतात की हो, पण तू तरी कुठे आहेस राजा हरिश्चंद्र? तू जर राजा हरिश्चंद्र असशील तर आम्ही विश्वामित्र आहोत, तू नाही आहेस तर आम्हीही नाही आहोत. पण एवढं नक्की सांगतो की हे आत्ता तू जे वागतो आहेस याचा परिणाम नक्की होणार आणि तो आम्ही घडवून आणणार. आमच्या शब्दांना ते वजन आहे. आता यापुढची ऐतिहासिक घटना अशी आहे की राजाच्या डोक्यावरती, म्हणजे हा राजदंड तुझ्या अंगावर कोसळेल असं तिथे ब्राह्मण शाप देतात, असा प्रसंग आहे. आणि खरंच राजाच्या अंगावर कमान कोसळते. राजाचा मृत्यू मात्र अपघातात झालेला आणि तो कमान कोसळून झाला. आता तो विद्वानांनी घडवला का त्यांच्या शब्दांनी घडला, आपल्याला मुभा आहे, आपण विचार करू शकतो. पण विचारवंतांची ताकद, आणि विचारवंत बोललाच पाहिजे. कारण असा राजा की जो विचारवंतांचा पूजक होता, तो त्याचा जरी पाय घसरला तर त्याला सावरणारं कोण आहे, किंवा त्याचं राज्य सावरणारं कोण आहे? तर ते विचारवंतच असू शकतात. इतिहासातले इतके दाखले आपल्याला तिथे बघायला मिळतात. एक हा जो मी तुम्हाला म्हटलं की ललितादित्य राजा, तर हा तिकडचा शिवाजीच म्हटला पाहिजे, अशा पद्धतीचा राजा, अत्यंत बेनेवोलंट किंग, प्रजाहितदक्ष असा राजा. पण तरीसुद्धा शेवटी तो राजा आहे. राजाचे विलास काही त्याला चुकलेले नाही आहेत. हे सगळे राजे मद्य पितात, वेश्यागमन करतात, जे जे काही आपण इमॅजिन करू शकतो ते सगळं करतात. आणि कल्हणाचं एक बरं आहे, कल्हणाने ना आणखीन एक गंमत अशी आहे की राजतरंगिणी कुणी राजांनी सांगितली म्हणून नाही लिहिलेली. मी मगाशी म्हटलं तसं राजा हर्षाच्या सगळ्या त्या कारभारातला अनागोंदी सगळा प्रकार बघून त्याच्या वडिलांनी आणि त्याचे काका तेही राजाच्या सेवेत होते आणि राजाचे खूप घनिष्ठ मित्र होते. त्या दोघांनी संन्यास घेतला आणि ते काशीला गेले राहायला. ते म्हणाले आम्हाला हे काश्मीर नको, सत्ता नको, काही नको, हे सगळं जे चालू आहे ते विपर्यस्त आहे, ते पाठ फिरवून निघून गेले. अशा परिस्थितीमध्ये कल्हणाला एका व्यापाऱ्याने पैसा दिला. कारण संशोधन करायला पैसा तर शेवटी लागणारच, काहीतरी तर स्कॉलरशिप लागणार. तर ती एका त्याच्या व्यापारी मित्राने दिली आणि त्यांनी त्याचं नावही कुठे नोंदवायला सांगितलं नाही. कल्हणच जाता जाता एक उल्लेख करतो, त्याच्यावरून अंदाज येतो की याचा पैसा त्याच्या कुठल्या तरी मित्राने पुरवलेला आहे. आणि राजाने कसं वागावं आणि कसं वागू नये हे सांगण्यासाठीच कल्हणाने राजतरंगिणी लिहिली आहे. बाकी आपल्याला एरवी सगळे दस्तावेज जे सापडतात, म्हणजे अगदी हर्षचरितम घेतलं तर बाणाने हर्षाचा पराक्रम वर्णन करण्यासाठी केलं आहे, किंवा बिल्हणं काश्मीरचं आहे. आता पुन्हा गंमत बघा, भारत एक आहे की नाही हा प्रश्नच कसा पडू शकतो. काश्मीरचा बिल्हण रामेश्वरच्या विक्रमांक देवचरितम लिहितो, साऊथच्या राजाचा. तो तेवढा प्रवास करून आलाय खाली. तर अशा पद्धतीची बहुतेक सगळे जे दस्तावेज आपल्याला सापडतात राजाच्या स्तुतीचे, ते स्तुतीचे असतात, त्याच्या पराक्रमाचे, आणि ते बहुतेकदा जितराजाचे असतात, म्हणजे जो जेता आहे त्याचे असतात. तसं नाही आहे. कल्हण अतिशय तटस्थ बुद्धीने त्याला हेच सांगायचं आहे की ही तरंगिणी आहे आणि तू एक तरंग आहेस, मग तू चांगला तरंग म्हणून सिद्ध होणार आहेस का वाईट? आणि तुम्ही रघुवंश आणि राजतरंगिणी असं शेजारी ठेवून बघू शकता. कारण रघुवंश हे तर काल्पनिक काव्य आहे, म्हणजे रघुंचा वंश खरा आहे असं मानलं तर ते खरं आहे, पण तरीसुद्धा ते एका कवीने काव्य म्हणून लिहिलेलं काव्य आहे. रघुवंशाच्या शेवटीही हेच होतं. शेवटचे जे 18 राजे आहेत ते पूर्णपणे अंधारे युग आहे. एकतर असं शेवटच्या राजाला स्वप्नात राज्यलक्ष्मी जाताना सांगते मी चालले, तुला नाही सांभाळता येते मला, असं म्हणून राज्यलक्ष्मी त्याच्या समोरून निघून जाते, असं दृश्य कालिदासांनी रंगवलंय. तर हे सत्य आहे की शेवटी सत्तेत हे सगळेच अशा पद्धतीचे उतार चढाव होणारच आहेत. तर या ललितादित्याची गोष्ट अशी की हा आहे अत्यंत बेनेवोलंट किंग आहे, प्रजाहितदक्ष, सगळ्यांची काळजी घेणारा, सगळं उत्तम केलेलं आहे त्यांनी. तोच तो आपल्याकडे खालपर्यंत आला होता. कर्नाटकातली एक राणी होती, ती त्याला शरण आली, तर त्यांनी कर्नाटक जिंकलं होतं पण त्यांनी ते तिला परत दिलं.
नंतर आसामचं स्त्री राज्य होतं तेव्हा, आसामचं नावच स्त्री राज्य होतं आणि तिकडे स्त्रियांचं राज्य असायचं. तर त्या काळामध्ये तिथली राणी शरण आली आणि तिथेही आसाममध्ये त्यांनी एक नृसिंहाचं मंदिर बांधलं होतं. तर ते मंदिर असं होतं की नृसिंहाची गोष्ट आपल्याला माहिती आहे. तर तो जो हिरण्यकश्यपूला हे होता ना की तो पृथ्वीवर पण नाही, आकाशात नाही, पाण्यात नाही, म्हणून त्यांनी त्याला मांडीवर घेऊन फाडला ना. तर विष्णूची ती मूर्ती चुंबकीय क्षेत्रात होती, म्हणजे वरतीही चुंबकीय क्षेत्र निर्माण केलं होतं, खालीही. त्यामुळे ती अधांतरी मूर्ती दिसायची विष्णूची. असं विलक्षण मंदिर त्यांनी आसाममध्ये बांधलं होतं. आणि त्यांनी बांधलेलं आपल्याला सगळ्यात ओळखीचं मंदिर म्हणजे मार्तंड मंदिर, जे काश्मीरमध्ये गेल्यानंतर आपल्याला हमखास दाखवलं जातं. किंवा आंधी चित्रपटातलं जे गाणं आहे तेरे बिना जिंदगी से कोई, त्या चित्रपटात जे बॅकग्राऊंडला जे मंदिर आपल्याला दिसतं ते ललितादित्यांनी बांधलेलं मार्तंड मंदिर. तर असा राजा, म्हणजे आपण ज्या ज्या चांगल्या गोष्टींची अपेक्षा करू ते सगळं त्याच्यामध्ये आहे. पण तो राजा आहे, तो विलासी आहे. तो एक दिवस रात्री खूप प्यायल्यानंतर असं म्हणतो, ते समोर ते परिहासपूर दिसतं ना, जाळून टाका. जाळून काय टाका? आणि राजाची प्रत्येक आज्ञा मान्य करायची असं एक असतो ना दंडक आपल्याकडे. त्यामुळे सेवकांना असं होतं की काय करावं, पण ते धीर धरतात. ते म्हणतात काय आता राजा कुठल्या स्थितीत बोलतो आहे हेही महत्त्वाचं, म्हणून ते काही करत नाहीत. पण सकाळी उठल्यानंतर तो विचारतो, मी रात्री काहीतरी बोललो, तुम्ही काय केलं? ते म्हणतात आम्ही काही नाही केलं. म्हणतो हां, हे गरजेचं आहे म्हणाला, मी काहीही बोलेन, तुम्ही तुमचा विवेक वापरणं गरजेचं आहे, माझ्या सगळ्याच आज्ञांचं पालन नाही करायचं. हा ललितादित्य. दुसरा राजा असं तर म्हणाला का नाही केलं. तर त्या ललितादित्याची गोष्ट आहे. आता ही गोष्ट खरी की खोटी माहिती नाही, कारण ती त्याच्यात थोडासा अद्भुताचा भाग आहे, पण हा खऱ्या प्रसंगाचं रूपांतर असूही शकतं. तर ललितादित्य समुद्रकाठी आहे, म्हणजे काश्मीरचा राजा. पुन्हा बघा, तो दिग्विजय करत समुद्रकाठी आहे आणि त्या समुद्रकाठी असताना तो म्हणतो मला सफरचंद खावंसं वाटतंय. कुठून आणायचं सेवकांनी सफरचंद? कसं आणणार ना, ते शक्य नाही आहे. तर सेवक बिचारे प्रयत्न करतात, फिरतात, त्यांना कुठे काही सफरचंद मिळत नाही. आता इथे आपली गोष्ट सुरू होते की एक दिव्य पुरुष येतो आणि तो सफरचंद घेऊन येतो आणि तो राजाला एकांतात भेटतो आणि तो म्हणतो तुला सफरचंद खायची इच्छा झाली ना, ही सफरचंद रसाळ सुंदर सफरचंद असतात, तू खा ती निवांत. तर तो म्हणतो तुम्ही कोण आहात? तर तो सांगतो हे बघ, मी इंद्राकडून आलो आहे. ते इंद्राकडून का आलो आहे? कारण मागच्या जन्मी तू एक साधा मजूर होतास आणि तू खूप कष्टाचं काम करत होतास आणि एकदा तू अतिशय कष्टाचं काम करून दमल्यानंतर तुला काही खाणं मिळालं, जेवण मिळालं मोबदला म्हणून, आणि त्यावेळेस इंद्र रूप बदलून एक ब्राह्मण बनून तुझ्यासमोर आला, जो अतिशय थकलेला जीर्ण असा झालेला ब्राह्मण होता, आणि त्यांनी तुझ्याकडे अन्न मागितलं आणि तू तुझं सगळंच्या सगळं अन्न त्याला दिलंस. त्यावेळेस तुला इंद्राने वर दिला होता की मी तुझ्या 100 आज्ञांचं पालन होईल, तू दिलेल्या 100 आज्ञांचं पालन होईल. पण तू या अशा वेड्यासारख्या आज्ञा देत फिरलास, तर त्यातल्या फारच थोड्या आज्ञा शिल्लक राहिल्यात, तर आता काळजी घे. अशी गोष्ट येते. आता ही गोष्ट आहे, ऑब्व्हियसली असं काही इंद्राकडून माणूस आला असेल वगैरे असा आपला दावा नाही, पण याचा अर्थ त्याची कुणीतरी कान उघडणी केली असली पाहिजे. त्यावेळेसच्या समर्थ रामदासांनी म्हणा किंवा अशा कुणीतरी की बाबा जरा सावर. आणि ह्याची गरज असते. मुळात राजतरंगिणी हा ग्रंथही अशाच पद्धतीच्या गोष्टींसाठी आहे. तर असा ललितादित्य राजा आपल्याकडे झाला. असा आपल्याकडे त्याच्यानंतरचा त्याचा नातू झाला जयादित्य. आता हा जयादित्याची गंमत सांगते तुम्हाला. तो जो स्वतःला विनयादित्य वगैरे म्हणवून घेतो, तुम्ही काशिका वृत्ती ऐकली असेल व्याकरणावरची, जी अतिशय महत्त्वाची वृत्ती मानली जाते. म्हणजे जे संस्कृतमध्ये व्याकरणाचा अभ्यास करतात त्यांना जितकं पातंजली महाभाष्य महत्त्वाचं आहे पतंजलीचं, तितकीच काशिका वृत्ती महत्त्वाची मानली जाते. आणि ही काशिका वृत्ती लिहिणारा वामन राजा, वामन हा विद्वान, जो वामन कवी पण आहे, रीतिरात्मा काव्यस्य हा सिद्धांत ज्या वामनाने दिला, ते वामन 1 की 2 याच्यावरती वाद आहे, पण वामन नावाचे हे दोन्हीही जे विद्वान होते ते काश्मीरमध्ये होते, याविषयी शंका नाही. तर या वामनाने ती काशिका वृत्ती जयादित्याबरोबर लिहिली असा उल्लेख आहे. तर हा जयादित्य म्हणजे ललितादित्याचा नातू जयापीड, म्हणजे हा राजानीच ती काशिका वृत्ती लिहिली असावी. अनलेस अँड तसं असल्याशिवाय, तो इतका विद्वान असल्याशिवाय तो स्वतःला विनयादित्य वगैरे म्हणून घेणार नाही. तर
असा राजा आपल्याकडे झाला आहे की जो विद्वानांचा इतका आदर करत होता, त्यांना 1,00,000 रुपये वेतन देण्याचं धाडस ठेवत होता, जो स्वतः व्याकरणावरती वृत्ती लिहित होता. आणि या काश्मीरच्या राजांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ते भारतभरातल्या विद्वानांना बोलवून घ्यायचे. काश्मीरमध्ये प्रत्येक मंदिराच्या शेजारी अग्रहार आहेत. अग्रहार ही विद्वानांची राहण्याची जागा असायची. आणि मग आता त्याच्यातला एक रेफरन्स मला तुम्हाला सांगावासा वाटतो आहे. बिल्हणं हा जो कवी झाला, आपण मगाशी म्हटलं की जो साऊथपर्यंत गेला, तर बिल्हणाच्या आजोबांना असं त्यांनी बोलवून घेतलं होतं. आणि बिल्हण काय म्हणतो काश्मीरविषयी, तर हा बिल्हण जो आहे तो काश्मीरविषयी असं म्हणतो की सहोदर कुंकुम केसराणाम भवन्ति नूनम कविता विलासः न शारदा देशम अपास्य दृष्टः तेषाम तदन्यत्र मया प्ररोहः. म्हणजे कुंकुम केसर, जी केशराची डबी आपण काश्मीरला गेल्यावर हमखास घेऊन येतो, ती आणि काव्य या दोन्हीचा असा बहर काश्मीर सोडून अन्यत्र कुठेही पाहायला मिळत नाही. इतकी काश्मीरची ख्याती आहे. आणखीनही एक कल्हणाने काश्मीरविषयी जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये तो असं म्हणतो की काश्मीरचं काय प्रसिद्ध आहे, काश्मीरमध्ये काय आहे, तर त्रैलोक्यामध्ये पण मिळत नाहीत अशा काही गोष्टी काश्मीरमध्ये मिळतात. त्यातली पहिली गोष्ट तो काय मेन्शन करतो, तर उत्तुंग विद्यावेशमानी, म्हणजे उत्तुंग अशा युनिव्हर्सिटीज असं म्हणतोय तो. वेशमानी हे अनेक वचन आहे, म्हणजे एक पण नाही म्हणत आहे तो, अनेक म्हणतोय. आणि विद्यावेश्म, राजप्रासाद म्हणत नाहीये, उत्तुंग इमारती म्हणत नाहीये, उत्तुंग विद्यावेशमानी ही काश्मीरची ओळख होती. आणि मग त्याच्या पुढे तो म्हणतो की सहिमपयः, कारण बर्फ घातलेलं पेय हे त्या काळात फक्त काश्मीरमध्येच मिळणं शक्य होतं. कुंकुम म्हणजे केशर आणि ड्रायफ्रुट्स या गोष्टी काश्मीरच्याच फक्त प्रसिद्ध आहेत असं कल्हणाने पण सांगितलंय. तर बिल्हण हे जे म्हणतो की काव्य आणि केशर या दोन गोष्टी काश्मीरातच तुम्हाला फुललेल्या दिसतात. अर्थातच काव्याच्या बाबतीत अतिशयोक्ती आहे, कारण काव्य सर्वत्र फुललेलं दिसतं, पण त्यातही असा बहर तो म्हणतोय. इतरत्र काव्य होत असेल, पण मी ज्या पद्धतीचं काव्य म्हणतो आहे ते फक्त काश्मीरमध्ये होतं. आता त्याचे जे तो राजानक आहे, ही काश्मीरच्या राजांनी निर्माण केलेली पदवी आहे. आपल्याकडे हे जे आनंदवर्धन आहे, मम्मट आहे, महिम भट्ट आहे. आता महिम भट्टाचा व्यक्तिविवेक सापडत नव्हता. कुठे सापडला? त्रिवेंद्रमच्या लायब्ररीत. आणि आपण म्हणतो काश्मीर देऊन टाका दुसऱ्यांना. तर तो राजानक जो आहे, ती पदवी जी आहे ती सगळ्यांना मिळत नाही, ती फार खास विद्वानांना मिळते. त्याच्यामध्ये आनंदवर्धन आहे, मम्मट आहे, महिमभट्ट आहे, रुय्यक आहे, क्षेमेंद्र आहे, मंख नावाचा एक कवी आहे प्रसिद्ध, तो आहे. तर हा जो बिल्हण आहे हा कौशिक गोत्रीय ब्राह्मण आहे. आणि त्याच्या पूर्वजांना म्हणजे त्याच्या आजोबाला किंवा खापर पणजोबांना गोपादित्यांनी कान्यकुब्जहून बोलवून काश्मीरात वसवलं. आता कान्यकुब्ज कुठे आणि काश्मीर कुठे, आणि त्याला बोलवून वसवलं म्हणजे कसं, तर त्याला अख्खं गाव दिलं जहागीर म्हणून. म्हणजे जसं एखादा याला संस्थानिकाला मिळावं त्या पद्धतीचा मान तेव्हा विद्वानांना मिळत होता. आणि मग तो वर्णन करतो की आमच्या घरचं अंगण कसं असतं, तर आमच्या घरचं अंगण नेहमी विद्यार्थ्यांनी फुललेलं असतं. असं विद्यादानाचं काम सातत्याने त्याच्या घरामध्ये होतं आहे. आता त्याचे जे आजोबा आहेत त्यांचं नाव आहे मुक्ती कलश. त्यांचं काही कर्तृत्व आत्ता आपल्याला बघायला मिळत नाही, पण सरस्वती कंठाभरण नावाचा जो एक ग्रंथ आहे त्याच्यामध्ये एक श्लोक येतो आणि त्याच्यावरती मुक्ती कलश असं नाव आहे. तर हे मुक्ती कलश तेच असतील असं गृहीत धरून, पण काव्य बघा किती गोड आहे. एका म्हणजे आपल्याकडे असं म्हणण्याची पद्धत आहे ना, एक गरीब विद्वान ब्राह्मण होता. तर मुक्ती कलश त्या मनाने सुदैवी म्हणायचे की त्यांना बऱ्यापैकी राजाश्रय मिळालेला आहे, तरीसुद्धा त्यांच्या काव्यातून तो गरीब विद्वान ब्राह्मण कसा डोकावतो बघा. आपण सगळे समास शिकलेलो आहोत. तर द्वंद्व समास आपल्याला माहिती आहे, द्विगु समास, अव्ययी भाव समास, बहुव्रीही समास, ही सगळी समासांची नावं एकत्र करून त्यांनी रचना केली आहे. आणि ते म्हणतात, द्वंद्वो द्विगुरपि चाहम मद्गेहे नित्यम अव्ययी भावः तत्पुरुष कर्मधारेय येनाहम श्याम बहुव्रीही. तर ते असं म्हणतात की माझ्या घरी द्वंद्व आहे, म्हणजे मी आणि बायको, आणि द्विगु पण आहे, म्हणजे गु म्हणजे गाय, द्विगु माझ्याकडे 2 बैलही आहेत.
पण घरची परिस्थिती कशी असते, अव्ययी भाव हा, खर्च करायला सांगितलं तर पैसे कधीच हातात नसतात. तर हे पुरुषा, हे राजा, तत्पुरुषा, असं कर्म कर, कर्मधारय, असं कर्म धारण कर की ज्यामुळे मी बहुव्रीही होईन. व्रीही म्हणजे धान्य, माझ्याकडे पुष्कळ धान्य होईल अशी काहीतरी कृपा माझ्यावर कर, असा त्यांनी केलेला हा श्लोक आहे. तर ही अशा पद्धतीने, म्हणजे काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छती धीमताम असं जे म्हणतात त्या पद्धतीचं हे काव्य आहे ना, की सहज म्हणून कदाचित एक गंमत म्हणून अशीच कुठली तरी कोजागिरीची रात्र जागवताना केलं असेल मुक्तिकलशाने काव्य हे. पण हे असं वातावरण काश्मीरमध्ये होतं की कुठला कान्यकुब्जाचा विद्वान, पण त्याला शोधायचं, त्याला बोलवून आणायचं. मग त्याच्या पिढ्या काश्मीरमध्ये राहिल्यात. म्हणजे बघा, त्याचं नाव मुक्तिकलश आहे आणि त्याच्या नातवाचं नाव बिल्हण आहे. इथेच लक्षात येतं ना की ते किती त्या सगळ्या प्रदेशाशी एकजीव होऊन गेलेले आहेत. आणि असं की ज्याचं वर्णन त्यांनी करावं की माझ्या घरचं अंगण हे विद्यार्थ्यांनी फुललेलं असतं, हे वर्णनच अंगावरती काटा आणतं की काय पद्धतीचं वातावरण असेल. आणि जिथे त्या केशराबरोबर आपण सांगतो आहोत की उत्तुंग युनिव्हर्सिटीज, हे जर काश्मीरचं, आणि मग कुठेतरी नाही म्हटलं तरी वर्तमानाकडे बघताना असं वाटतं की आता तरी निदान काहीतरी चांगलं होऊ दे, कारण तिथलं जर गणित सुटायचं असेल तर ते शाळेच्या फळ्यावर सुटलं पाहिजे, कारण ते शारदा पीठ आहे, त्याची मुळंच तिथे आहेत. आणि पुन्हा एकदा ती शारदा देवी तिथे विराजमान होईल तेव्हा खऱ्या अर्थाने हे सगळं सुटू शकणार आहे. सध्याचा निकाल आपल्या सगळ्यांनाच सुखावणारा असल्यामुळे भविष्यात इच्छा करूया. आणि चिन्हही तशीच दिसतात, कारण मधल्या काळात जे काही प्रयत्न केले गेले त्यामध्ये खास करून मुलांसाठी प्रयत्न केले गेले आणि जे फार गरजेचे आहेत. आणि ज्या भूमीला तर अशी माती ज्या भूमीला लाभलेली आहे त्या भूमीतल्या मुलांना काही वर्ष शिकायलाच मिळालं नाही, शाळेतच जाता आलं नाही, हा पुन्हा नियतीचा एक केवढा खेळ म्हटला पाहिजे. आणि राजकीय उलथापालथी काश्मीरला अजिबात नवीन नाहीत. काश्मीरमध्ये हे सगळं घडतंच आहे, किंबहुना ते कुठल्या प्रदेशात होत नाहीत. काश्मीर स्ट्रॅटेजिकली अशा ठिकाणी आहे, म्हणूनच कदाचित त्या काळामध्ये, म्हणजे श्रीकृष्णाची कृष्णनीती आपण म्हणतो, त्यांनी ते राज्य न बळकावता स्वतंत्र ठेवणं. आणि तिथलाच, कारण कल्हणसुद्धा म्हणतो की काश्मीरी लोकांना जिंकायचं असेल ना तर काश्मीरी होऊनच जिंकता येतं. तर कुठेतरी कृष्णाने पण तेच केलं असणार की मी बाहेरून माझं राज्य तिथे लादण्यापेक्षा तिथल्या राजाला मोठा करतो, तो माझ्या अंडर असावा, हे ठीक आहे, असं काहीतरी त्याला करायचं असणार, अन्यथा तो असं पाऊल का उचलेल. तर हे गणित कुठेतरी हे सगळं विद्वत्तेशी येऊन थांबतं. आणि मग ही फक्त काश्मीरची कथा नाही राहत, ही संपूर्ण भारताची कथा आहे की त्या काळात हा मान सगळ्याच विद्वानांना मिळत होता. अशा पद्धतीचं एक विद्वत्तेचं दळणवळण हे संपूर्ण भारतभर सुरू होतं. म्हणून शंकराचार्य संपूर्ण चारी दिशांना फिरतात, ती जी काही पीठं स्थापन करतात. कारण आता असं झालं ना की एकतर आपण धार्मिक आहोत हे म्हणणं अलीकडे फारसं स्पृहणीय मानलं जात नाही. आणि पण धर्म म्हणजे केवळ दैवताचं पूजन असं हिंदू धर्माचं स्वरूप नाही आहे, किंवा आपला जो प्राचीन धर्म आहे त्याचं स्वरूप असं नाही आहे. त्याच्यामध्ये विद्वत्ता, विद्यार्जन, ज्ञानार्जन याला एक खूप मोठं, आणि आमची राजसत्ता ही कायम ब्रह्मतेजाच्या अधिष्ठानाबरोबर राहिलेली आहे. म्हणजे ऋग्वेदापासून आपण बघत आलो तर राजा इतकंच महत्त्व त्याच्या पुरोहिताला आहे. त्याचा पुरोहित म्हणजे तो काही पूजा सांगणारा पुरोहित नाही आहे, तो त्याचा सल्लागार आहे, तो त्याचा थिंक टँक आहे. मग पुढच्या काळामध्ये त्याचं स्वरूप मंत्री असं झालं असेल. काश्मीरच्या इतिहासामध्ये मगाशी मी म्हटलं की अवंती वर्म्याचं त्या शूरावरती इतकं प्रेम होतं की त्याचं दुसऱ्यावर प्रेम आहे असं वाटलं तर तो नाराज होतो, आणि त्याला तो नाराज झाला म्हणून तो त्या माणसाचा खून करण्यापर्यंत इतकं अतिरेकी प्रेम असू शकतं. याच अवंती वर्म्याकडे सुय्य नावाचा एक महत्त्वाचा मंत्री झाला. आता हा सुय्य कोण होता? शिक्षक होता, साधा लहान मुलांना शिकवणारा एक विद्वान ब्राह्मण. आणि तो असा पारावरती गप्पा मारत बसायचा. तर तेव्हा त्या काळामध्ये काश्मीरमध्ये खूपदा पूर येत होते, सतत पूर यायचे. आणि हा सुय्य नेहमी म्हणायचा, खरं तर माझ्याकडे पैसा नाही म्हणून, डोकं आहे माझ्याकडे, हा प्रश्न मला सोडवता येणार आहे कायमचा, पण पैसा नाही ना, काय करणार. आता असं बोलणारे लोक कितीतरी असतात ना आपल्या आजूबाजूला, खूपच असतात. फेसबुकवर तर प्रचंड प्रमाणात असतात की त्यांना सगळ्याच प्रश्नांची उत्तरं सापडलेली असतात. पण सुय्य हे खूप विश्वासाने म्हणायचा
आता त्या काळातले राजाचे हेर बघा, त्यांनी हे ऐकलं की असा एक कोणीतरी विद्वान आहे आणि तो नेहमी असं म्हणतो की त्याच्याकडे या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि खरंच पूर आला त्याही वर्षी, भयंकर पूर आला. आणि या पूरसदृश परिस्थितीत सगळं जलमय झालेलं असताना सुय्या हेच म्हणतोय. तर राजाच्या हेरांनी त्याला सांगितलं, तुला राजाने बोलवलं, चल. राजाकडे गेला, राजाच्या समोर आहे, त्यांनी तेच सांगितलं. राजा म्हणाला, काय प्लॅन आहे? म्हणाला, मला पैसा दे, मी बघतो काय करायचं. आणि राजा म्हणाला, किती हवंय? त्यांनी काय 100 कोटी सुवर्णमुद्रा वगैरे काहीतरी अमकं ढमकं मागितलं बऱ्यापैकी. तर हा ते सगळे दिनारांचे हंडे घेऊन सुय्य निघाला आणि जिथे पूर आला होता त्या ठिकाणी तो गेला आणि त्यांनी ते हंडे पाण्यात ओतले. कुणालाही कळेना की काय, म्हणजे डोकं फिरलंय या माणसाचं, काय करतोय. पण राजाही याच्यावर विश्वास टाकतोय, त्याला काही विचारत नाहीये काय आहे. तर झालं असं की ते दिनार पाण्यात आहेत म्हटल्यावरती लोकांनी गाळ साफ करायला सुरुवात केली. नाणी हवी होती लोकांना, एकतर दुष्काळाची परिस्थिती, लोकांना तसंही काम हवं होतं. आणि लोकांनी तो सगळा तिकडे जो एक ढीग असा बांध नॅचरल झाला होता तो फोडला आणि अतिरिक्त पुराचं जे पाणी साठलेलं होतं ते वाहून गेलं. जनसहभागातून काम झालं. हां. आणि हे झाल्यानंतर मग सुय्य तेवढ्यावर थांबला नाही. सुय्यानी नकाशा काश्मीरचा तयार केला आणि कुठल्या नदीचा प्रवाह कुठे झाला तर पूर परिस्थिती निर्माण होणार नाही हे सांगून त्या पद्धतीने अवंतीवर्माने बदल केले. आणि हा सगळा पैसा त्यांनी स्वतःच्या खाजगीतून खर्च केला. लोकांना कुठलाही कराचा बोजा न देता सुय्यानी आणि अवंतीवर्मांनी संपूर्ण काश्मीर खोऱ्याचा सिव्हिल इंजिनिअरिंग करून अख्खा नकाशा, त्यातला पाण्याचा प्रवाह बदलला. त्यानंतर आत्ता पूर आला. काश्मीरमधली पुराची समस्या सुय्यानी कायमची सोडवली. आणि म्हणून आपण जे सोपार म्हणतो, सोपारमध्ये गोळीबार झाला, सोपारमध्ये 2 आतंकवादी मारले गेले, ते खरं सुय्यपूर आहे. आणि ती सुय्याची आठवण आजही काश्मीरनी जपलेली. आणि ते अवंतीपूरच्या अगदी जवळ आहे. अवंतीपूरला आपण अनेकदा जातो, तिथली बॅट फॅक्टरी बघण्यासाठी आपल्याला अनेकदा घेऊन जातो. सो हा इतिहास आहे. पण हे विद्वानांचं महत्त्व आहे ना, ही विद्वानांना मिळालेली किंमत आहे. आजही आपण जे म्हणतो की स्कॉलरशिपला बॅकिंग नाही, पण मग आमच्याकडे असा एक राजा होऊन गेला ज्यांनी सुय्यासारख्या साधा सर्वसामान्य लहान मुलांचा शिक्षक होता तो, त्याच्यावर एवढा विश्वास टाकायचं खरं तर काही कारण नव्हतं. आज आपण बघतो आहोत, आज पुन्हा एकदा स्कॉलरशिपला महत्त्व प्राप्त होताना आपल्याला दिसतं आहे. तर इतिहासातून हेही शिकायचं ना, नुसत्याच लढाया, नुसताच रक्तरंजित इतिहास शिकायचा की हेही शिकायचं, तर हे फार गरजेचं आहे. आणि त्याचं भान येणं. एक शेवटच्या एका राणीविषयी सांगते, कारण माहोल वेगळा आहे आणि हा विषय थोडासा गद्य आहे, पण तुम्ही छान ऐकताय त्यामुळे मलाही मजा येते सांगायला. तर ही राणी आहे दिद्दा. आता आपल्याकडे स्त्री शासक हा प्रकार म्हटलं की आपण फॅन्सी ड्रेसला झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर, जिजामाता, याच्या पलीकडे आपलं काही काउंटिंग जात नाही का. म्हणजे नसत्याच इतिहासात तर गोष्ट वेगळी होती, पण आहेत, माहिती नाही आहेत, ठाऊक नाही आहेत. आता ही राणी दिद्दा जी आहे ती स्वतः राजकुळातली आहे. ती बिचारी दिसायलाही सुंदर असावी ती, पण पायानी अधू आहे, लंगडी आहे राणी. आणि त्याच्यामुळे तिच्या आयुष्यभर तिला लहानपणापासून याच्यावरून फक्त अवहेलना सहन करायला लागलेली की कसं होणार हिचं. त्या काळात ही राणी 26 वर्षाची झाली तरी तिचं लग्न नाही झालेलं. आणि आहे राजकुलातली. तिचे वडीलच तिची अत्यंत अवहेलना करतात. त्यांचं बरं एकुलती एक अपत्य आहे, म्हणजे तीच आहे पुढचा वारसदार. असं सगळं असतानाही 26 वर्षाची ती होईपर्यंत तिचं लग्न झालेलं नाही. आणि हे राज्य काश्मीरच्या अगदी जवळचं राज्य आहे, लोहार डायनास्टी. आणि काश्मीरचा जो राजा आहे तो दिद्दाशी लग्न करण्याचं ठरवतो आणि तो दिद्दाशी लग्न करतो. आता दिद्दा केवळ ती राजकन्या होती आणि म्हणून राणी झाली इतकं सोपं गणित नाही आहे. दिद्दा स्वतः एक उत्तम शासक आहे. तिला राज्यशास्त्राचं शासन करण्याचं, प्रशासनाचं उत्तम भान आहे. ज्या राजाने तिच्याबरोबर लग्न केलं त्याचं नाव आहे क्षेमगुप्त. लग्न झाल्यानंतर त्यांनी जी नाणी छापलेली आहेत, नाणी पाडली, त्या नाण्यांवरती त्यांनी स्वतःचा उल्लेख दिद्दाक्षेम असा केला आहे. असं एक रेअरेस्ट ऑफ रेअर उदाहरण आहे. आपल्याकडे एक संभाजीराजांचं उदाहरण देता येईल की ज्यांनी आपल्या पत्नीचं नाव नाण्यावरती आणलं. नाहीतर पत्नीचा उल्लेख नाण्यावरती, तोही दिद्दाक्षेम, क्षेम दिद्दा नाही, दिद्दाक्षेम असा करणं
त्या माहिती आणि तो राजा दुर्दैवाने लवकर गेला. त्याच्यानंतर दिद्दानी राज्य केलं. आता दिद्दाचं मूल अतिशय लहान होतं, त्यामुळे मुलाला राज्यावर बसवून तिने राज्य केलं. दुर्दैवाने तेही मूल अल्पायुषी ठरलं, पण तोवर म्हणजे अल्पायुषी ठरलं तरी काही वर्षांचं राज्य झालं. त्या काळात त्याला मूल झालं होतं. तिला 3 नातवंड होती, पण तिन्ही नातवंड पण अल्पायुषी ठरली. तर आता त्या काळातल्या पद्धतीप्रमाणे एकतर स्त्री एक शासन करते आहे आणि प्रचंड अनागोंदीचा काळ काश्मीरमध्ये त्यावेळेस होता. काश्मीरमध्ये ना दामरस नावाचे सावकार असतात. आपल्याकडे कसे खोत वगैरे असतात कोकणामध्ये, तशा पद्धतीचे, आणि तिकडचं सगळं अर्थकारण त्यांच्या हातात आहे. तर ते त्यांनी बंड केलं की झालं म्हणजे पुंडाळ असं एकंदर हे असतं. आणि ते इतिहासात आहेतच कायम, प्रत्येक राजाला त्रास द्यायला ते आहेतच तिकडे. तर ते त्यांचं बंड सुरू आहे एका बाजूला, प्रचंड अनागोंदी कारभार आहे या सगळ्यामध्ये, आणि घरामध्ये हे असं अल्पायुषी मुलं ठरता आहेत, इतकी संकट एकामागून एक कुसत. ती बाई ठाम उभी राहिली. 79 वर्षाची होईपर्यंत तिने राज्य केलंय. 26व्या वर्षी तिचं लग्न झालंय. जवळजवळ 40 वर्षाचं तिचं पतीचा असतानाचा काळ आपण तरी वजा केला तरी पुढे सिंगल हँडेडली तिने 4 दशकं राज्य केलंय. आणि अशा परिस्थितीमध्ये, आणि कल्हणं कोणाचंही फार सहसा कौतुक करत नाही. तो तिचं कौतुक करताना असं म्हणतो की जी बाई खरं तर गाईचं शेण सांडलं असेल तर त्या गाईच्या मार्गावरून तरी जाईल की नाही अशी शंका यावी जिच्या फिजिकल कंडिशनप्रमाणे, त्या बाईनी राज्यावर आल्यावर नंतर मात्र हनुमंताने घ्यावी त्याप्रमाणे संजीवनीवर झेप घेतली. असं वर्णन उगीच नाही करणार ना तो. तर तशा पद्धतीची ती राणी, आणि काय डिटर्मिनेशन असेल. तिच्यानंतर ज्या इंग्रजी अभ्यासकांनी राजतरंगिणीचा अभ्यास केला त्यांनीही दिद्दाला पूर्ण मार्क दिलेले आहेत की तिच्यासारखी राणी नाही झालेली. मग आपल्याला माहीतही नाही, ठाऊकही नसते आपल्याला. आणि एक फिजिकल डिसेबल असणारी, दिव्यांग असणारी व्यक्ती अशा पद्धतीने राज्य करू शकते. आणि मग शेवटी असं झालं की तिची सगळी मुलं अल्पायुषी. आता याच्यात बघा गंमत, स्त्री शासक सहन करणं अवघड गोष्ट असते कुठल्याही काळात कुणाहीसाठी. त्याच्यामुळे राणीच आपल्या अपत्यांना मारते आहे, तीच काहीतरी तंत्रविद्या करते, तीच काहीतरी ब्लॅक मॅजिक करते, अशी एक खूप मोठी किंवदंती होती. आणि त्यामुळे तिच्या जवळ जायला कोणी तयार नसायचं, तिच्यावर विश्वास टाकायला तिचे मंत्री सुद्धा तिला घाबरून असायचे. काय करेल उद्या, जादू टोणा करून आपल्यालाच उडवून टाकेल, मारून टाकेल, अशा पद्धतीची भीती आहे. पण ही राणी हरणारी नव्हतीच. तिने एक धनगर नेता शोधला. धनगर साधा गाई गुरं, आणि काश्मीरमध्ये खूप धनगर जमात आहे. आपल्याला या युद्धातही, कारगिलच्या युद्धातही ज्यांनी बातमी सांगितली ते धनगर होते. असा एक धनगर तरुण तिच्या नजरेत भरला जो तिच्यापेक्षा वयाने 50 वर्ष लहान आहे. म्हणजे तिचं वय आता, कारण हा सगळा काळ झाला ना, तिची 3 नातवंड पण गेली, आता तिच्याकडे अपत्यच नाही. गादीवर ती पुढे वारसदार कोण, ती आत्तापुरती बसली गादीवर, चला राणी झाली. तिने तिच्या नावाने नाणीही छापली आहेत. एक हुकमी असं तिचं राज्य तिने स्थापन केलं. तर हा तिला लक्षात आलं की या माणसामध्ये स्पार्क आहे. साधा धनगर आहे, कुठलीही बॅकग्राऊंड नाही त्याला. तिने त्याला प्रधानमंत्री केलं आणि तुंग नाव आहे त्याचं. तर काही जणांना असंही वाटतं की तिचं आणि त्याचं अफेअर होतं. तर ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे इमॅजिन करायला, वॉट एव्हर. पण त्या दोघांमध्ये वयाचं अंतर बरंच आहे. 51 वर्ष हे फारच जास्त अंतर आहे. पण तिची गुणग्राहकता आहे ना याच्यामध्ये, की या माणसावरती विश्वास टाकावा. कारण भविष्यामध्ये दिद्दाही राहिली नाही. दिद्दानी एक मूल दत्तक घेतलं, त्याचं नाव आहे संग्रामराजा. तर संग्रामराजाला तिने दत्तक कसं घेतलं तर तिच्या माहेरची, कारण आता पुढची सत्ताच लोहार डायनास्टीची आली, कारण ती लोहार डायनास्टीची होती. आता तिची मुलं तर टिकली नाहीत, म्हणजे या वंशातलं कोणीच टिकलं नाही. मग तिने दत्तक घ्यायचं, तर ऑब्व्हियसली स्त्री जे करेल की तिने तिच्या मॅटर्नल फॅमिलीमधून जी कोण मुलं होती की आता यांना मी दत्तक घेऊ शकते, सगळ्यांना एकत्र केलं आणि सफरचंदाची एक मोठी टोपली त्यांच्यासमोर ठेवली. बघूया तरी पोरं काय करतायत, कुणाला दत्तक घ्यायचा प्रश्न तर आहे, विचार तर करायचा आहे. तर हा संग्रामराजा होता. बाकीची पोरं ती सफरचंद समोर दिसल्यानंतर हाणा माऱ्या झाल्या, एकमेकांचे कपडे फाडले, जे काय पोरं करू शकतात ते सगळं केलं. आणि एवढं करून कुणाला 2 मिळाली, कुणाला 4 मिळाली वगैरे. संग्रामराजाकडे भरपूर सफरचंद, आणि तो असा टिप टॉप जसा होता तसा होता. तर राणीने विचारलं, तू काय केलं रे? काय नाही, यांना भांडायला लावलं. तिच्या लक्षात आलं की हा मुलगा हुशार आहे.
त्याला बरोबर राजनीती कळू शकणार आहे. आता असा प्रसंग कदाचित अचानक घडला असेल, तिने घडवून आणला असेल, देव जाणे, पण तिने संग्रामराजाची निवड केली. आणि आता बघा, तिने निवडलेले दोन्ही व्यक्ती म्हणजे तुंग हा मिनिस्टर जो धनगर हे आहे, कुठलीही बॅकग्राऊंड नसलेला, संग्रामराजा हा अतिशय लहान वयातला मुलगा आहे. पुढे जाऊन दिद्दा राहिली नाही. ही दोघं, तुंगाने मात्र अतिशय निष्ठावान पद्धतीने संग्रामराजाला सहाय्य केलं. आणि जेव्हा गझनीचा मेहमूद आपल्यावरती स्वारी करून आला, त्यांनी किती वेळा स्वाऱ्या केल्या याचा सगळ्याचा इतिहास आपल्याला पाठ आहे. कुठेही त्याला पराभव भारतामध्ये भोगायला लागला नाही. काश्मीरने त्याला एकदा नाही दोनदा परास्त केलं आणि ते संग्रामराजा आणि तुंगने केलं. सो दिद्दाचा चॉईस किती बरोबर होता, किती योग्य होता, हे भविष्याने आपोआपच सिद्ध केलं असं म्हणता येईल. तर असा हा काश्मीर प्रांत, कारण त्याचं सौंदर्य तर वादात येते, पण मला वाटतं तेवढी एकच गोष्ट तिथे वादात येते, बाकी सगळे वादच वाद ज्या काश्मीरच्या आजूबाजूला आहेत. पण इतिहास समजून घेतला तर खूपसे वाद त्यातले निवळू शकतील. आणि मी भारतीय आहे असं जेव्हा मी विधान करतो, तेव्हा त्या विधानाची खोली मला समजून घ्यायची असेल तर मला खरं तर माझ्या प्रत्येकच प्रांताचा इतिहास खूप छान पद्धतीने समजून घेतला पाहिजे. पण जो माझा मुकुटमणी आहे, माझ्या मस्तकी शिरोधार्य असं जे काश्मीर आहे, त्या काश्मीरचा, ज्याला मी देवभूमी म्हणते, तिथेच माझा कैलास आहे, तिथेच माझी गंगोत्री आहे, तिथेच माझं केदारनाथ आहे, तिथेच माझा बद्रीनाथ आहे. तर हे सगळं जर आहे तर याच्याशी जोडलं जाणं आणि पुढच्या पिढीला जोडणं हे मला वाटतं फार गरजेचं आहे. आणि म्हणून ते शारदा पीठ आहे, हा संस्कार कुठेतरी आपण आपल्या पुढच्या पिढीला दिला पाहिजे. आणि तिथल्या मुलांना ते शारदा पीठातलं वातावरण जे त्या काळात होतं ते उपलब्ध करून दिलं पाहिजे असं वाटतं. धन्यवाद.